आणि बॅरिस्टर पी.जी. पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कॉलेज की ज्यांची कर्मवीर अण्णांनी 1947 मध्ये स्थापना केली, या महाविद्यालयाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे। आणि त्याचबरोबर आणखी एक आनंदाची बाब म्हणजे स्पर्धा परीक्षा केंद्राचे हे रौप्य महोत्सवी वर्ष। अशा या दोन्हीही एकत्रित असणाऱ्या या एका चांगल्या महोत्सवामध्ये आपण आज UPSC आणि MPSCच्या जे काही लेक्चर सिरीज आहेत त्यामध्ये आजचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते माननीय डॉक्टर सागर डोईफोडे, जम्मू काश्मीर या ठिकाणी कार्यरत असणारे कलेक्टर आहेत। त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय प्राचार्य डॉक्टर शिवणकर सर, त्याचबरोबर याच महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असणं होते ते आणि सध्या महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेमधील ऑडिटर या पदावर असणारे आमचे मित्र डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर, त्याचबरोबर माननीय प्राचार्य सरवदे सर, उपप्राचार्य माने देशमुख सर, त्याचबरोबर उपप्राचार्य डॉक्टर गणेश पाटील सर आणि या समितीमधील मासाळ सर, माझ्या विभागामधील लोखंडे सर, दशरथ, विकास ताटे, प्रदीप आणि आपण सर्व विद्यार्थी। आज हा खरोखरचाच एक अमृत महोत्सवाचा योग आहे की सागर डोईफोडे सर हे आपले मराठी महाराष्ट्रीयन की जे जम्मू काश्मीरमध्ये एक उत्तम पद्धतीने कार्यरत आहेत। याबाबतचं मी पहिल्यांदाच सांगेन की विभाग 3 साठी राज्यशास्त्र विषयामध्ये असणारा आमचा यशवंत माने यांना सातत्याने 1 महिन्यापूर्वी सर की आपण एक लेक्चर ठेवूया आणि पुण्यामधील परिचयाचे असणारे माझे सागर डोईफोडे सर आहेत। सरांचा विषय जो आहे तो पॉलिटिकल सायन्स आणि जॉग्राफी आणि निर्मला कॉन्व्हेंट स्कूलला ते शिकलेले आहेत। त्याचबरोबर त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये सेंट विन्सेंट स्कूलमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी BDS आहे ते DY डेंटल कॉलेज हॉस्पिटल पिंपरी पुणे या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे ते खरोखर डॉक्टर आहेत। आमचे सगळे हे PhDचे डॉक्टर आहेत, हे मात्र खरोखरचे डॉक्टर आहेत। परंतु त्यानंतर त्यांनी MA पॉलिटिकल सायन्स आणि MPhil हे इंडियन फॉरेन पॉलिसीमध्ये केलेलं। त्याचबरोबर UPSC मध्ये 2012ला आर्म्ड पोलीस फोर्समध्ये ते असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं आणि 2013 मध्ये त्यांचं IAS पदी त्यांचे सिलेक्शन झालेले आहे। त्यावेळेला त्यांचे 2 ऑप्शनल्स होते, आता सध्या UPSCला 1 ऑप्शनल असतो, जॉग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स हा त्यांचा ऑप्शन आहे सध्या। त्याचबरोबर त्यांनी ज्ञान प्रबोधिनी SIAC जे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेससाठी मुंबईला जे आहे SIAC ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर चाणक्य मंडळमध्ये काम केलेलं आहे। महाराष्ट्राच्या या पावन धरतीमध्ये भूमीमध्ये महाराष्ट्र ज्याच्यासाठी देशामध्ये अग्रेसर आहे, महत्वाचा आहे, त्याची ओळख ज्या गोष्टीसाठी आहे ते एक म्हणजे राजकीय विचारधारा, दुसरं म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण आणि विचारधारा, आणि एकंदरीतच सामान्य जनतेला विकासाच्या दृष्टीने मग ते शिक्षणाच्या अनुषंगाने असो, सहकाराच्या अनुषंगाने असो, संस्कृतीच्या अनुषंगाने असो, या मल्टी फॅसेटेड डेव्हलपमेंटला बरोबर घेऊन पुढे जाण्याचा विचार मांडणारी जी धरती आहे आणि त्याचा झेंडा ज्या जिल्ह्याच्या हातामध्ये आहे अशा या सातारा जिल्ह्याच्या पावनभूमीमध्ये मला मिळण्यासाठी मी खूप स्वतःला भाग्यशाली समजतो। दुसरं त्याचं महत्वाचं कारण असं आहे की मागचे 2 वर्ष आपण खूप मोठ्या संकटातून पूर्ण जग हे जात होतं आणि या संकटातून जात असताना दुर्दैवानं त्यांना सर्वात महत्वाचा टोल, सर्वात महत्वाचा बळी कुठल्या गोष्टीचा घेतला तर तो आहे संवादाचा।
माणसाशी माणसाचा संवाद, सोशलायझिंग ज्याला आपण म्हणतो, ते कमी होत गेलं. आणि त्याच्यामुळं चांगले विचार, कारण माणसाच्या ह्युमन सिव्हिलायझेशनची डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, व्हॉट इज द बेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन, दॅट इज डिस्कोर्स, म्हणजे चर्चा. ती चर्चाच मागच्या 2 वर्षामध्ये बंद पडली. मला आठवतंय की मी त्याच्या आधीच्या काळामध्ये खूप व्याख्यानं द्यायचो, पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल. ज्या वेळेस मला काश्मीरमधून यायची संधी मिळायची, जिथे जिथे व्याख्यान असायचे, मी स्पेशली यायचो. पण या मागच्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं बंद झालं. 5 10 लोक सुद्धा एकत्रित आणणं शक्य नव्हतं. आणि ऑनलाईन आपण म्हणतो ते ऑनलाईन मध्ये अवघडच आहे सगळं. त्याच्यामुळे त्या पूर्ण कालावधीनंतर आज पहिल्यांदा असा योग आलेला आहे की 200 250 300 लोकांसमोर आपले विचार मांडण्याची संधी मला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मिळाली. हे आपल्या सर्वांचं याच्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, मला असं वाटतं की मी ज्यावेळेस मला इन्व्हाइट केलं, बोलवलं, त्यानंतर येता येता मी सहज विचार करत होतो की विचारांचं महत्व हे किती असतं आणि विचारवंतांचं महत्व जे आहे ते समाजामध्ये किती असतं. दुर्दैवानं आपल्या समाजामध्ये आज असू दे किंवा आधी असू दे, हा विचार आता आपल्याला परत करावा लागेल की आपण उलट्या दिशेने चाललोय की नाही चाललोय. ज्या ठिकाणी आज आपण उभे आहोत, ज्या ठिकाणी आपण ज्या सभागृहात बसलो आहोत किंवा ज्या एरियामध्ये आपण सर्व आहोत, तिथं आजपासून जवळपास 102 वर्ष आधी, 103 वर्ष आधी अशा प्रकारचा एक विचार रुजायला सुरुवात झाली, मांडायला सुरुवात झाली, ज्या विचारानं बहुधा महाराष्ट्राची दिशा आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र देशाचा लीडर म्हणून देशाची दिशा बदलायला किंवा टर्न करायला एक सुरुवात झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की अण्णांनी ज्या पद्धतीचे विचार रुजवायला सुरुवात केली, मग ते रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असू दे किंवा मग सत्यशोधक समाजाच्या अनुषंगाने असू दे, ज्याचे ते ऍक्टिव्ह मेंबर होते, त्या पूर्ण देशामध्ये आपण नेहमीच बघत असतो. अशा प्रकारचा बहुधा रिव्हॉल्युशनरी विचार जर आपण म्हणतो, तो खूप कमी तुम्हाला देशांमध्ये कुठल्याही राज्याच्या इतिहासामध्ये बघायला मिळतो. आणि खरं त्या विचारांमुळं जो एक बेस तयार होतो शिक्षणाचा असू दे, सर्वसामान्याचा, की शिक्षण हे फक्त कुठल्याही एका विशिष्ट प्रिव्हिलेज्ड गटसाठी नसून सर्वसामान्य सर्व जनतेसाठी आहे. आणि सर्व मास लेवलला आपण त्या गोष्टी कशा इन्क्लूड करून करू शकतो, लोकांना कशा इन्क्लूड करू शकतो, दॅट इज द होल आयडिया ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी. आणि आज मला वाटतं की आपण स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर बोलणारच आहोत, पण त्याचबरोबर कन्स्ट्रक्टिव्ह विचार, ॲटिट्यूड बिल्डिंग आणि एक नवीन विचार, चांगला विचार मांडणे समाजामध्ये, मुलांना तो विचार मांडणे आणि मुलांपर्यंत तो पोहोचवणे, या अनुषंगाने आपण कसा विचार करू शकतो याबद्दल सुद्धा आपल्याला परत एकदा विचार मंथन करण्याची गरज आहे. आता तो लालदिवा पण राहिलेला नाहीये, पण तरी सुद्धा तेवढ्यासाठी फक्त स्पर्धा परीक्षा करायची का? ती खुर्ची मिळते, पुढे मागे लोक फिरतात, त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा करायची का? का खरं स्पर्धा परीक्षा केल्यानंतर आता हे सगळ्या गोष्टी असतात ना, या आपल्याला भुलवतात. खरं आहे, तुमची पण काय त्याच्यामध्ये चूक नाही, पण ह्या गोष्टी तुम्ही एकदा सिलेक्ट झाला की त्याच्यानंतर 4-5 वर्षापर्यंत त्या गोष्टींमध्ये मजा येते. नवीन असतं, एकदा का तुम्ही त्या 5 वर्षात त्याच्यामध्ये रुजलात की त्या गोष्टीचं क्रेज संपून जातं. मग ते 5 वर्षाचं क्रेज संपल्यानंतर फ्रॉम 5th year of your service to 30th of your service or 35th year, म्हणजे ते पुढचे 30 वर्ष तुम्ही काय करायचं असतं, याचा विचार जो आहे तो आजपासून करणं गरजेचं आहे. म्हणूनच स्पर्धा परीक्षा कशा, त्याच्यापेक्षाही मोठा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षा का. कारण एकंदरीत जर तुम्ही आज जर बघितलं तर स्पर्धा परीक्षांमधलं ग्लॅमर, आता सर्व्हिसमध्ये मी जवळपास 7 ते 8 वर्ष झालेले, जे ग्लॅमर स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही बघता किंवा जे रंगवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये मनात खूप जास्त सुरू झालेला आहे किंवा आता सुद्धा तो सुरू आहे, खरंच तेवढा ग्लॅमर स्पर्धा परीक्षांमध्ये आहे का किंवा त्याकडे पहिली निगेटिव्ह आन्सर दिली नाही. ज्या पद्धतीचा विचार प्रामुख्याने मांडला जातो, सुपरफिशियल ज्या पद्धतीचं दाखवलं जात आहे आजकाल, अशा पद्धतीचं खूप जास्त ग्लॅमर स्पर्धा परीक्षांमध्ये आहे. म्हणून स्पर्धा परीक्षांमध्ये या नो, तेवढं ग्लॅमर नाही.
त्यामुळे त्या ग्लॅमरसाठी अजिबात चिवू नका. त्याचमुळे स्पर्धा परीक्षा कशा करायच्या, क्लिअर कसं व्हायचं, ह्याच्यापेक्षा सुद्धा स्पर्धा परीक्षा का करायचा याचा विचार जो आहे तो आपण सर्वांनी आज प्रामुख्याने केला पाहिजे. मित्रांनो, हा जो पॉईंट मी तुम्हाला सांगतोय हा सर्वात महत्वाचा पॉईंट. किती टक्के असतो? 10 ते 15%. मग बाकीचे 85% काय असतं नक्की, चॅलेंजेस काय असतात, कशाला करायला पाहिजे, याच्याबद्दल आज बोलणं आणि मुलांना समजून सांगणं सुद्धा तितकंच महत्वाचं. कारण मुलं फक्त या अनुषंगाने या गोष्टी बघून स्पर्धा परीक्षामध्ये जातात. इंस्टाग्रामवरती पिक्स टाकणं, 2-2 मिनिटाचे रील्स टाकणं, ह्याचाच म्हणजे स्पर्धा परीक्षा करत. आजकाल ते फार गर्दी झाली त्या गोष्टींची, की 5-5 सेकंदाचे रील्स टाकायचे वर्दीचे किंवा गोष्टीचे. त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा करायची आहे का? प्लीज त्याच्यासाठी करू नका. कारण तुम्हाला सर्वांना त्याचं एक्सपोजर आहे म्हणून मी त्या गोष्टीबद्दल बोलतोय. बहुधा आधीची पिढी आणि ही पिढी आपण हे गोष्टी कनेक्ट करू शकत नाही. आज मी मोबाईलवरती बघतो इंस्टाग्रामचे रील्स, स्पर्धा परीक्षाचे तुम्ही बघितले काय येत आहेत, या गोष्टी मॅक्सिमम येतात. प्लीज त्या गोष्टीकडे जाऊ नका. जर तुम्ही जात असाल तर प्लीज रयत शिक्षण संस्थेमध्ये राहून त्या गोष्टीची तयारी करू नका. कारण ज्या पद्धतीचा विचार 102 वर्षापूर्वी या संस्थेमध्ये मांडलेला आहे तो जर तुम्हाला पुढे घेऊन जायचा असेल तर ज्या पद्धतीचं आता सुरू आहे त्या पद्धतीच्या अनुषंगाने तयारी करू नका. माझी रिक्वेस्ट आपल्या सर्वांना. कारण आज आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की जर आपण म्हणजे हा जो इथं वर्ग बसलेला आहे ना त्या पर्सेंटेज बद्दल मी बोलतो. मॅक्सिमम आज आपण म्हणतो की देशामधील जवळपास 70% 80% पॉप्युलेशन जे आहे आपल्या देशाचं ते 35च्या आत आहे. पण ऍक्च्युअली जर तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह लेवलवरती विचार करायला गेला की रियालिटी काय आहे, रियालिटी आहे की आपले जे NSSO आहे ना, भारताची नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, ते स्वतः म्हणतात की भारतामध्ये जवळपास 30% इंजिनियर्स असे आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्यातले 30% इंजिनियर्स असे आहेत की जे एम्प्लॉयेबल आहेत. एम्प्लॉयेबल म्हणजे काय, त्यांना त्यांच्या लेवलची नोकरी आपण देऊ शकतो. 30%नाच देऊ शकतो आपण. म्हणजे बाकी 70% काय आहेत, त्या 70% मुलांनी फक्त कॉलेजमध्ये जाऊन व्हॉट हॅव दे अर्न्ड, फक्त एक कागद, कुठला, डिग्री. याच्या व्यतिरिक्त त्यांचं एम्प्लॉयबिलिटी काय नाहीये. म्हणजे कुठे कमी पडतोय आपण स्किल्स मध्ये कमी पडतो, आपण आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये कमी पडतो, आपण लहान स्किल्स मध्ये कमी पडतोय जे आपल्याला एखादा जॉब करायला, एखादी सर्व्हिस करायला खूप गरजेचं आहे. मग काय करायचंय, काय एकच करायचंय की आपण आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती फोकस करायचा. आणि तो कुठला कालावधी आहे, एक्झॅक्टली हा आयुष्याची ही 4 वर्ष. अनफॉर्च्युनेटली आपली एज्युकेशन सिस्टीम पूर्णपणे आपण ज्या पद्धतीने प्रोग्रेस करतोय ते पूर्णपणे उलट. शाळेमध्ये असेपर्यंत आई वडिलांचं खूप लक्ष असतं मुलांवरती, शाळेमध्ये काय चाललेलं आहे. आणि बरोबर एक्झॅक्टली कॉलेज लेवलला आपण आलो, 11वी 12वी फर्स्ट इयर टू 4th इयर, या कालावधीमध्ये नेमकं काय होतं की आईचं एज्युकेशन मोस्टली, आता माझ्या आईचं आपण बघतो की जनरली काय असतं की ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत असतं किंवा त्याच्या पण कमी असेल कदाचित. त्यामुळे आईच्या शिक्षणाच्या लेवलपर्यंत ती आपल्यावरती लक्ष देते. एक नॅचरल प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. आणि 11वी 12वी यायला लागल्यानंतर आपल्या आईचं आपल्या शिक्षणावरती लक्ष कमी होतं, ऍक्च्युअल अभ्यासावरती कमी होतं. तुमच्यावरती लक्ष असेल, शाळेत जाते मुलगी, मुलगा काय करतो, मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, या सगळ्या गोष्टीवरती त्यांचं लक्ष असतं. पण कंट्रोल हळूहळू कमी होतं. त्यामुळे शाळेपर्यंत सगळं व्यवस्थित असतं. 11वी 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, 4th इयरला हळूहळू काही गाड्या ज्या आहेत त्या रुळावरून घसरायला सुरुवात होतात की नाही. आता आपल्याला जर आपलं करिअर करायचं असेल, आपल्याला जर वाटत असेल की आपण काहीतरी मोठं व्हावं, तर हे 4 वर्ष 3 वर्ष आपण आपल्यावरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. कारण त्या काळात तुम्हाला चांगलं सांगणारी लोक कमी असतात. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुदैवानं आपल्याला मागं ज्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय किंवा बाजूला ज्यांची प्रेरणा आपल्या समोर आहे, त्या सर्वांचा जर तुम्ही विचार केला, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक वेगळ्या प्रकारची परिस्थिती होती. आणि त्या परिस्थितीमुळे तरुणाई जी आहे ती स्वतःच्या विकासाकडे जास्त फोकस करायची. आपण करत नाही. तुम्ही विचार करसाल की स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनामध्ये हे कुठं आलं एक्झॅक्टली. मी त्याच विषयाकडे हळूहळू येणार आहे. कारण हे आहे की स्पर्धा परीक्षा करताना सुद्धा हाऊ सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअरिंग पेक्षा वाय सिव्हिल सर्व्हिसेस क्लिअर करणं फार गरजेचं आहे. अँड दॅट इज वाय सम टोटल मागच्या 10 मिनिटाच्या आपल्या बोलण्याचं आहे की आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे, व्यक्तिमत्व विकासाकडे खूप जास्त फोकस करा. स्पर्धा परीक्षा केंद्र सुद्धा आहे आपले
पाटील साहेब पण आहेत, मी त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करेन की जर एखादं आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं मॉड्यूल किंवा फाउंडेशन कोर्सचं एखादं मॉड्यूल जर मुलांना डेव्हलप करता आलं तर मला तर वाटतं की ते फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे, प्रत्येक जो विद्यार्थी आहे, जेवढी पण 4000 मुलं आपल्याकडे असतील ग्रॅज्युएशनला असतील, त्या सर्वांना एक, जसं आपण एन्व्हायरमेंटल सायन्सेस म्हणून देतो तसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं एखादं मॉड्यूल, खूप चांगले चांगले मॉड्यूल्स अवेलेबल आहेत. EQ टेस्टिंग, IQ टेस्टिंग, सायंटिफिक प्रोसिजर असतं, त्या प्रकारचं एक मॉड्यूल जे आहे ते मुलांसाठी असावं, कारण आजकाल या गोष्टीवरती फोकस आपला खूप जास्त कमी झालेला आहे. आणि मग एकदा का तुमचा पाया मजबूत झाला की मग सिव्हिल सर्व्हिसेसचं करिअर खूप जास्त सोपं पडतं. बघण्याचा दृष्टिकोन काय? येस, ॲटिट्यूड इज दृष्टिकोन आणि ॲप्टिट्यूड थोडक्यात इज युअर मेंटल कॅपॅसिटी. बरोबर आहे? ॲटिट्यूड मी म्हणतोय की ॲटिट्यूड इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲप्टिट्यूड, कारण UPSC आणि MPSC ही पूर्ण प्रक्रिया अशी आहे की ती माणसाचा ॲप्टिट्यूड चेक करण्यापेक्षा त्याचा ॲटिट्यूड जास्त चेक करते. की कोणी केला आपण सर्व जे आहेत ते इक्वल ॲप्टिट्यूडचे आहोत. कुठं फरक पडतोय तुमच्या आणि माझ्यामध्ये, तर तो ॲटिट्यूड मध्ये पडतो. प्रत्येक गोष्टीचा दृष्टिकोन, मग तो दृष्टिकोन समाजामधील गोष्टींचा बघण्याचा असू दे, सामाजिक प्रश्नांचा असू दे, राष्ट्रीय प्रश्नांचा असू दे, आपल्या आजूबाजूचा असू दे, किंवा आपण आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये होणारा संवाद, आई वडिलांशी होणारा संवाद, समाजातील विविध गोष्टींचा होणारा संवाद, याच्याबद्दल आपण कसं ऍक्शन घेतो किंवा रिॲक्ट करतो त्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो. हा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असणे अतिशय गरजेचं आहे. आता आज कदाचित 10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या या ॲटिट्यूडच्या पार्टमध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळलं नाही की ॲटिट्यूड म्हणजे काय, पण हळूहळू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जशी आपली वाढत जाते तसा ॲटिट्यूड. आपण फॉर एक्झाम्पल म्हणतो की ॲटिट्यूडमध्ये काही बेसिक टेनेट्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना तुमच्या समोर हजारो व्यक्ती रोज येतात. आता त्या हजारो व्यक्तींमध्ये एखादा कडक कपडे घातलेला येतो, जोरात बोलणारा येतो, मृदू बोलणारा येतो, बिझनेस करणारा येतो, गरीब शेतकरी येतो. त्याच्याशी बोलताना प्रत्येकाशी तुमचा ॲटिट्यूड कुठल्या पद्धतीचा आहे, तो सेम आहे का तो डिसिमिलर आहे, या सगळ्या गोष्टी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा तुमचा पार्ट असतो. किंवा एखाद्या प्रश्नाला तुम्ही कशा अनुषंगानं डील करता त्याला तुमचा ॲटिट्यूड म्हणतात. मी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगेल, म्हणजे तुम्हाला कदाचित मोनोटोनस सुद्धा वाटणार नाही. मी काश्मीरमध्ये डोडा नावाच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी होतो. जवळपास 2.5 वर्ष मी जिल्हाधिकारी होतो डोडा या जिल्ह्यामध्ये. रियासी जो तुम्ही आता विद्यार्थी तुमचा मेन्शन केला तिथं मी जवळपास डोडा हा थोडासा सेन्सिटिव्ह जिल्हा मानला जातो, कारण तिथं कम्युनल थोडेसे कॉन्फ्लिक्ट डेव्हलप व्हायला बऱ्यापैकी इथे कम्युनल कॉन्फ्लिक्ट डेव्हलप होण्याची प्रोबॅबिलिटी डोडामध्ये असते. डोडामध्ये मी असताना एके दिवशी रात्री मला 2 वाजता फोन आला की सर असं असं भद्रवा नावाचं आमचं एक ठिकाण आहे, तिथं एक मर्डर झालेला आहे आणि त्या मर्डरमुळे तिथला कायदे आणि सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होऊ शकतो कदाचित उद्याच्या सकाळी, असं मला त्यांनी रात्री 2 वाजता माझ्या इन्फॉर्मेशन मला सांगितलं. म्हणजे ठीक आहे, क्लोज वॉच ठेव आणि मला परत 1-2 तासांनी सांग काय होतं. त्यांनी परत 4 वाजता मला फोन केला सकाळी आणि त्यांनी मला सांगितलं की सर लोकल एका धार्मिक स्थळावरनं ऐलान झालेला आहे तुमच्या स्पीकर्स थ्रू की असं असं ते आपल्या व्यक्तीचं मर्डर झालेलं आहे, त्यामुळे आपण सर्वांनी जे आहे ते जेव्हा आपल्याकडे शस्त्र असतील ते घेऊन अमुक अमुक ठिकाणी जे आहे ते एकत्रित होणं, आपण त्याला प्रत्युत्तर देऊयात, कारण कदाचित आपल्याला त्या प्रकरणात न्याय मिळणार नाही पोलिसांकडनं, असं काहीतरी त्यांचे समज होतं. म्हणून मग 3-4 हजार लोक जे आहेत ते एकत्र झाले आणि त्यांनी जे आहे ते दुसऱ्या समाजाच्या दुकानांवरती किंवा दुसऱ्या समाजाच्या गाड्यावरती किंवा घरांवरती हल्ला केला. हे साधारणतः 4 वाजता बिल्टअप व्हायला सुरुवात झाली. मला कम्युनिकेट केलं, मी लगेच एसपीला सांगितलं की आपल्याला दोघांना निघायला गेलं. आम्ही लगेच अर्ध्या तासात अर्धा-पाऊण तासात तयार झालो आणि निघालो. ते अंतर 1 तासाच्या अंतरावरती होतं. आम्ही दोघे तिथे पोहोचलो. मीनवाईल ऑफिसला मी रिक्वेजिशन्स तयार करायला लावले, कारण आपल्याला फोर्सेस रिक्वेजिशन लागतं, ते कलेक्टर करत असतात ॲज डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट. तुम्हाला फोर्सेस CRPF पाहिजे किंवा आर्म फोर्सेस पाहिजे, तुम्हाला CRPCच्या 130-129 या कलमाखाली तुम्हाला ऑर्डर्स काढावी लागते आर्मीला किंवा CRPला की या एवढे लोक घेऊन तिथे. जसं आपण फोन करून बोलवतो ना गँगवर झाली की या म्हणून, तशा पद्धतीने आदेश असतो. तर मग आम्ही तसे ते आदेश दिले आणि बाबा तुम्ही तिथं जमा व्हा असं, आणि आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. साधारणतः 6 वाजता आम्ही निघालो. 7 वाजता तिथं पोहोचायला म्हटलं की आपण कंट्रोल रूम मधून पाहूयात, कारण एकदमच फील्डवरती जिल्हाधिकारी गेल्यानंतर सुद्धा पण गोंधळ सुरू होतो.
त्यामुळे ते एक आपली एक मोडस ऑपरेंडी असते कशा पद्धतीने आपण प्रोसीड करतो. 7 वाजता आम्हाला मी आणि SP कंट्रोल रूम मध्ये बघत असताना आम्हाला कळालं की एक 150-200 महिलांनी जे आहे ते पोलीस स्टेशनवरती अटॅक केला लेडीजने आणि पोलीस स्टेशनमध्ये धुमाकूळ घालायला लागली की पोलीस आम्हाला सहकार्य करतात. त्याच्यानंतर एक 1,500-2 हजाराच्या मॉबने दुसऱ्या गटावरती हे केलं आणि दोन्ही गट जे आहे ते आमचा मेन टाउन एरिया त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये भिडले, जाळपोळ सुरू झाली. हे आम्हाला कळाल्यानंतर म्हटलं आता आपल्याला फील्डवरती उतरायला जाईल म्हणून आम्ही फील्डवरती गेलो. फील्डवरती गेल्यानंतर साधारणतः दोन्ही गटांना थोडंसं सेपरेट केलं. तर 3,000चा मॉब या बाजूला, 3-4 हजाराचा मॉब त्या बाजूला सुद्धा होता. मी येणार आहे हळूहळू की ॲटिट्यूडच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो या पॉईंटकडे मी येणार आहे, म्हणून मी तुम्हाला ही स्टोरी सांगतो. सगळी माझ्याकडे सुद्धा जवळपास 5-6 हजाराची फौज होती. CRP, आर्मी, पोलीस असेल, दोन्ही जमावाला आम्ही एक वेगळं केलं, डिस्टन्स मेंटेन केलं. पण रिटॅलिएशन त्या समाजाकडनं सुरू झालं. ते कसं, तर त्याचे ते रिलिजियस लिडर्स 2-3 मौलवी वगैरे आलेले होते. ते म्हणले की सर असं असं त्या व्यक्तीची हत्या झाली, त्यात ही वॉज द ओनली, ते स्वतः एकमेव कमवते होते, मग त्यांना कसं होणार वगैरे अशी बातचीत आमची सुरू होती. मौलवींनी मला अशी रिक्वेस्ट केली की सर तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून त्या जमावाजवळ जाण्याचे 5-6 हजाराचं आहे, आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही शांत व्हा आणि मग आपण जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही, लोकांशी बोलायला काहीच अडचण नसते. पण ते म्हटलं की पोलिसांना घेऊन येणार. म्हणजे नाही, SP माझा टीम मेंबर आहे, SP विल कम. माझे बाकी PSOs गार्ड वगैरे आमचे येणार आहेत, पण SP हा टीम मेंबर आहे त्यामुळे तो येणार माझ्यावर. आम्ही गेलो 2 जण. मॉबनी SP ला बघताच अजून उद्रेक सुरू केला की नाही आम्हाला पोलीस नको, येते तर फक्त जिल्हाधिकारी येते आणि बोलतो. म्हटलं तसं शक्य नाही आहे. आम्ही बोलायला सुरुवात केली, जवळ गेलो, बोलायला सुरुवात केली. तर त्या मॉबनी मग हळूहळू आम्हाला एनसर्कल करायला सुरुवात केली आणि माझ्या SP ला आत ओढण्याचा प्रयत्न केला जमावामध्ये. ही परिस्थिती बघता मी म्हटलं की आता थोडंसं परिस्थिती चिघळे आहे, त्याच्यामुळे आपण आता इथं कंटिन्यू नको करायला. मी SP ला इशारा केला की आपण फॉल बॅक करूयात, नाही आता अटॅक करेल खूप जास्त मॉब. कारण 5-6 हजाराचा मॉब होता आणि ते वर व्हेरी व्हायलंट. ते एव्हरीथिंग इज डिसिजन मेकिंग. मी जस्ट तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगायचा म्हणून सांगतो, थोडंसं तुम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये अजून क्युरियोसिटी गेली काश्मीरमध्ये. सो दॅट्स वाय आम्ही बॅकड्रॉप करायला सुरुवात केली. एक 2-3 पावलं मागे आलो आणि तेवढ्याच जोरदार दगडफेक आमच्या वरती सुरू झालं. आम्ही बऱ्यापैकी 150-200 मीटर्स जे आहे ते मागे बॅकड्रॉप झालं. मग या पॉईंटला रिटॅलिएशन सुरू झालं, जमावाकडून दगडफेक आणि मग आमच्या पोलीस फोर्सेस CRP कडून त्याला प्रत्युत्तर म्हणा किंवा मग थांबवणे म्हणा. प्रत्युत्तर देण्यासारखं कारण आपल्याकडे काही नसतं, ते दगड मारतात. आपण एक तर काठी मारू शकतो, ती जवळ जाऊन मारावी लागते, आणि दुसरे म्हणजे आपण गोळ्या मारू शकतो जे आपल्याला मारायचं नाही आहेत, कारण त्याच्यामुळे अजून जीव जाणार आहेत आणि अजून जीव गेल्यानंतर परिस्थिती अजून चिघळणार आहे, ती चांगली होणार नाही. 8:30 वाजता सुरू झालेली ही दगडफेक संध्याकाळच्या 3:30 वाजेपर्यंत सुरू राहिली. सुरू राहण्याचं कारण काय की नंतर अशी परिस्थिती झाली होती की जमावाला आणि नंतर मग मजा यायला लागली का याच्यामध्ये की बाबा दगडफेक आपण करतो. मग ती मुलं होती अशीच तरुण तुमच्यासारखी, इकडून या गल्लीतून ये, त्या गल्लीतून ये, इकडून मार, तोंडावरती नकाब बांधलेले, आणि हे कंटिन्युअसली खेळ सुरू राहिला. पोलिसांना आणि आर्मीला प्रत्युत्तर देण्यासाठी मी जसं तुम्हाला म्हटलं की एकतर तुम्ही लाठीचार्ज करू शकता, तो पॉसिबल नाही कारण ते जवळ जाऊन मारणार नाही. दगड जवळपास 150-200 अंतरावरून येतात. तुम्ही मग लाठी मारू शकत नाही म्हटल्यावर तुमच्या समोर ऑप्शन आहे की तुम्ही रबर बुलेट्स मारू शकता. रबर बुलेट्स ट्राय केले पण त्याचा काही फार उपयोग झाला नाही. 250 ते 300 शेल्स आम्ही मारले. ते टिअर गॅसचे शेल्स असतात, ते शेल्स मारल्यानंतर प्रॉब्लेम असा होता की वारा आमच्याच बाजूला होता. त्यामुळे माझेच डोळे असे सुजून लाल झाले होते. व्हॉट विल वी डू, वारा सगळा या बाजूला आहे, स्ट्रॅटेजी त्यांच्या बाजूने होती. आणि हे जवळपास 3-3:30 पर्यंत हे खेळ चालू आहे. रिटॅलिएशन चाललंय. कॅस्पर आमचा जो होता तो अँटी लँड माइन व्हेकल, कोणीतरी पेट्रोल बॉम्ब तिकडून मारला, तो पण त्यांनी पण आग पकडली. दॅट ऑल्सो स्टार्टेड बर्निंग. नंतर मग आम्ही म्हटलं की स्ट्रॅटेजी बदलूया. स्ट्रॅटेजी बदलून आम्ही ठरवलं की आता वॉर झोन जो आहे तो इकडच्या बाजूला आहे, दुसऱ्या कम्युनिटीच्या बाजूला, तो त्यांच्या कम्युनिटीच्या बाजूला घेऊन जाऊया. म्हणून आम्ही सगळी फोर्सेस, अर्धी फोर्सेस दाखवायला फक्त तरी ठेवली, बाकी सगळी फोर्सेस ते मागच्या बाजूने गेलो आम्ही रोडच्या एंडिंगला, आणि तिथून रिटॅलिएशन जे आहे ते आम्ही सुरू केलं. आणि मग 2 फ्रंट्स उघडल्यामुळे त्यांचे फोर्सेस डिवाइड झाले. इकडे अर्धे मुलं मारतात, तिकडे अर्धे मुलं मारतात. तरी सुद्धा 2-3 तास, 3-4 तास हे सुरू राहिले. अल्टिमेटली मग असं लक्षात आलं की अरे अजून सुद्धा कितीही जरी आपण रिटॅलिएशन केलं तरी सुद्धा शेवटी तुम्हाला ऍटिट्यूडच तुमचं काढणे येणार आहे, म्हणजे संवाद. मुलं दगडफेक करणारी असू दे, मुलं कितीही नटोरियस असू दे,
मुलं कुठल्या पद्धतीची असू दे, शेवटी ती मुलं आपली आहेत, आपल्या समाजातली आहेत, आपल्या समाज म्हणजे सोसायटी आपल्या समाजातली आहेत. त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. हा कुठंतरी जाणवायला लागला मला. आणि मग नंतर मी त्यातल्या लोकॅलिटीमध्ये 4-5 लोक एकत्र केले. म्हटलं ही कधीपर्यंत थांबणार, कारण 8:30 ते 3:30 म्हणजे जवळपास 6-7 तास हा खेळ सगळा सुरू आहे. डॅमेजेस होत आहेत, प्रॉपर्टी डॅमेज होते खूप मोठ्या प्रमाणात. आणि म्हणून मग त्यांना म्हटलं की तुम्ही जा आणि मुलांना प्रयत्न करा की आता बोलणी करायला तयार आहेत का, ते सुद्धा कुठंतरी त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले एलिमेंट्स असतील ते शोधायचा प्रयत्न करा. ती 4-5 लोक पाठवली. त्यांनी परत तीच मागणी केली की पोलीस नकोय, कलेक्टर जर स्वतः एकटे येणार असेल तर आम्ही बोलणी करायला तयार आहे. आणि शेवटी तोच मेजर कामी आला, कुठेही रिटॅलिएशन कामी आलं नाही. शेवटी मग मला एकट्याला जावं लागलं तिथे. रिकमेंडेशन असं होतं की तसं तुम्ही जाऊ नका, कारण दे आर डेंजरस, काही पण होऊ शकतं. पण मला एक अंदाज होता, कारण मला आठवतं की मी जिल्हाधिकारी असण्याच्या पहिले प्रांत होतो उरीमध्ये. आपल्याला उरी आपण सर्वांनी ऐकलं असेल, उरी पिक्चर पण बघितलं असेल. एक्झॅक्टली सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर पहिला RR ऑफिसर म्हणजे पहिला IS ऑफिसर SDM म्हणून जाणारा उरीमध्ये मी होतो. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तानमध्ये LOC ट्रेड तिथे होता. त्या ट्रेडचा पण मी कस्टोडियन जनरल होतो. तिथला एकंदरीत एक्सपिरियन्स मला होता की ही लोक किती जरी प्रामुख्यानं प्रदर्शनी आपल्याला अग्रेसिव्ह वाटत असली तरी सुद्धा ऍक्च्युअल टर्म्समध्ये कुठेतरी तो माणूस असतो. त्या माणसाला समजून सांगितलं की इमोशनल अपील केली की तो माणूस स्वतः थांबतो. आणि काश्मीरी माणूस तसा जास्त इमोशनल. त्यामुळे मग आम्ही ते अप्लाय केलं. लोकल मशिदीमध्ये जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. आणि जी गोष्ट मागच्या 7 तासवर 3,000 आणि 6,000 लोकांमध्ये जी रिटॅलिएशन सुरू होतं ती केवळ चर्चेनीच तो मुद्दा थांबला. असे असंख्य प्रसंग तुम्हाला प्रशासनामध्ये येऊ शकतात. शेवटी तुम्हाला काय गोष्ट कामी करेल तर तुमचा ऍटिट्यूड. आणि तो ऍटिट्यूड बिल्ड करणं हे कुठल्याही एका दिवसाचं काम नाही आहे, कुठल्याही एका तासाचं काम नाही आहे. त्याच्यासाठी खूप मोठा कालावधी जावा लागतो. आणि तो कालावधी एक्झॅक्टली तुमचा हा जो फॉर्मेटिव्ह स्टेज आहे तुमच्या आयुष्याचे, ग्रॅज्युएशनचे, त्या काळामध्ये तुम्ही ऍटिट्यूड बिल्डिंगवरती फोकस केला पाहिजे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती फोकस केला पाहिजे. तरच तुमचा UPSC MPSCचा तयारीचा पाया मजबूत होऊ शकतो. कारण ही एक परीक्षा नाही आहे, परीक्षेचे विविध स्टेजेस आहेत. कितीतरी वर्ष तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार आहे, कितीतरी अडचणींना सामोरे जावं लागणार आहे, कितीतरी फेलियरला सामोरे जावं लागणार आहे. फेलियरचा माझा अनुभव सांगितला तर मी 2009 साली सर्वात पहिल्यांदा UPSCचा अटेम्प्ट दिला. 2009 सालीच मी प्रिलिम्स क्लिअर केली, मेन्स क्लिअर केली, इंटरव्ह्यू पर्यंत गेलो पहिल्या अटेम्प्ट. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा मला त्यावेळेस त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सेकंड हायएस्ट मार्क्स होते. 216चा हायएस्ट होता 300 पैकी, मला 210 मार्क होते. पण मेन्स मध्ये मला मार्क कमी होते. आणि ज्या विषयाला सर्वात जास्त मी म्हणजे आपण म्हणतो ना, इट वॉज माय फर्स्ट लव्ह, जॉग्राफी. आणि जॉग्राफीचा मी फॅकल्टी होतो. त्या वर्षी माझे कितीतरी विद्यार्थी जॉग्राफीमध्ये सिलेक्ट झाले. जे पेपर मी स्वतः लिहायचो ते पेपर वाचून जे मुलं सिलेक्ट झाले, IPS मध्ये गेले असतील, IRS मध्ये गेले असतील, ती लोक पहिल्याच वर्षी सिलेक्ट झाली. मी त्या वर्षी सिलेक्ट होऊ शकलो नाही, कारण जॉग्राफीमध्येच मला कमी वाटलं. आणि 100% कव्हरेज, काही राहिलेलं नव्हतं आपल्याकडचं. पण एक तो तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स म्हणू शकतो आपण किंवा काय असू शकतो. देयर वॉज नथिंग दॅट वॉज रिक्वायर्ड, कारण व्हॉट एव्हर हॅड टू बी डन वॉज डन. त्याच्या पलीकडे काय राहिलेलं नव्हतं. पण परीक्षाच्या अभ्यासाची राहिलेली नव्हती, कुठल्या तरी दुसऱ्या गोष्टीची तुमची परीक्षा राहिलेली होती, म्हणून तुम्ही सिलेक्ट होत नव्हते. दॅट इज द रिझन बिहाइंड दॅट. पहिल्या अटेम्प्टला मग मेन्स मध्ये कमी पडले, इंटरव्ह्यू मध्ये खूप जास्त होते, टोटल जुळली नाही. मी 1 मार्काने फायनल मेरिट लिस्ट ठोकलो 2010 साली. 2011 साली परत मी अपियर झालो. 2011 साली म्हटलं आता मेन्स मध्ये कमी झालेलं आहे, आपण काहीतरी चेंजेस करून बघूयात. थोडंसं अभ्यासामध्ये वाढ केली नाही, पण ट्युनिंग केलं की काय कमी पडतं. म्हणजे फॅक्च्युअल बेस माझा वाटलं की ते टाकायला पाहिजे असतं. आम्हाला जनरली सांगायचं की मेन्स मध्ये अनालिटिकल असतं. तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला सांगतात आता की प्रिलिम्स इज फॅक्च्युअल, मेन्स इज अनालिटिकल आणि इंटरव्ह्यूज पर्सनॅलिटी टेस्ट. सो मेन्स मध्ये अनालिसिस जास्त असतं असं कोणीतरी मला सांगितलं होतं, म्हणून मी अनालिटिकल लिहिलं होतं. त्यामुळे कदाचित मार्क कमी असतील. पण मला ऍटिट्यूड असा कळला की शेवटी चेक करणारा सुद्धा काय प्रश्न वर्ड तुमचं वाचत नाही आहे. एक्झामिनर्स माइंडसेट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आपण स्टुडंट माइंडसेटची पेपर लिहितो. व्हॉट इज दी चेकर्स माइंडसेट? चेकर्स माइंडसेट इज दॅट त्यांच्याकडे शेकडो पेपर असतात, मध्ये वर्ड ना वर्ड वाचतात का? 3 प्रोफेसर्स बसले आहेत, आपण तिघांनाही विचारूया. नाही वाच, शक्य नाही आपल्याला ते. मग आपण काय करतो, एक जनरल फील घेण्याचा प्रयत्न करतो की या उत्तरामध्ये सगळे पॉइंट्स कव्हर झालेले आहेत की नाही.
बरोबर आहे की नाही? आणि त्या अनुषंगाने आपण पुढे जातो. सो हा एक्झामिनर्स माइंडसेट मी त्यावर्षी ओळखला. काय केलं फक्त चेंज सेकंड अटेम्प्ट मध्ये, हा पण एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. यू हॅव टू प्लॅन युअर प्रिपरेशन लाईक दिस. म्हणून आपण युपीएससी म्हणतो रॅदर दॅन प्रिपेअरिंग फॉर दी एक्झामिनेशन, प्लीज फोकस ऑन दिस स्टेटमेंट. रॅदर दॅन प्रिपेअरिंग फॉर दी एक्झामिनेशन, अंडरस्टँड व्हॉट इज द एक्झामिनेशन. परीक्षाचा अभ्यास, परीक्षेसाठी अभ्यास करण्याच्या ऐवजी पहिले परीक्षा काय आहे त्याचा अभ्यास जास्त करा. नो दी एक्झामिनेशन फर्स्ट. मग मेन्समध्ये मी फक्त फॅक्च्युअल बेस वाढवला, अनालिसिसच्या ऐवजी फॅक्ट जास्त टाकल्या, त्याला अंडरलाईन केलं. अंडरलाईन केल्यामुळे काय झालं की एक्झामिनरचा लक्ष सगळं माझं अंडरलाईन केलेल्या गोष्टींकडे जास्त गेलं आणि एकदम एवढ्याच एका चेंजमुळे माझे मार्क्स 80 मार्कांनी मेन्समध्ये सेकंड अटेम्प्टला वाढले. पण इंटरव्ह्यूमध्ये प्रॉब्लेम झाला. काय प्रॉब्लेम झाला? पहिल्या अटेम्प्टला मी इंटरव्ह्यू दिलेला होता म्हणून मला एक्सपिरियन्स होता इंटरव्ह्यूचा आणि चांगले मार्क आलेले होते. त्यामुळे माझ्या मनात एक धारणा अशी झाली होती की असा इंटरव्ह्यू दिल्यानंतर असे मार्क मिळतात, हे सबकॉन्शियस माइंडला माझं तयार झालं. त्यामुळे मी प्रयत्न केला की सेकंड इंटरव्ह्यू आपण एक्झॅक्टली तसाच देऊयात जसं आपण पहिला इंटरव्ह्यू दिलेला. आणि त्याच्यामुळे माझ्या इंटरव्ह्यू मध्ये आर्टिफिशियलनेस आला. मला 2दा-3दा पॅनल मेंबरनी पॉइंट आउट केलं की म्हणजे फॉर एक्झाम्पल काय झालं होतं एक्झॅक्टली ना, 1-2 मिनिट त्याच्यावरती घेतो. पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये मी खूप जास्त पर्सनल एक्सपिरियन्सेस सांगितले, पण ते नॅचरली आले. की फॉर एक्झाम्पल त्यांनी विचारलं की मला ट्रायबल डेव्हलपमेंट बद्दल विचारलं होतं, तर मी म्हटलं की हो मी व्हॉट एव्हर असं सामूहिक एक ऍक्टिव्हिटी केली आणि त्याच्यामुळे जे आहे ते मला तिथं गेलो, मी तिथं बघितलं, तिथं शिकायला मिळालं आणि म्हणून मग मी असा रेफरन्स मी त्यांना दिला. बट इट केम आउट नॅचरली. सेकंड इंटरव्ह्यू मध्ये मला कळालं होतं की अशा प्रकारचे रेफरन्सेस दिले तुम्ही की तुम्हाला चांगले मार्क मिळतात. आणि म्हणून मग त्यांनी 2-3दा असे काही प्रश्न त्यांच्याकडनं आले ज्याच्यामध्ये मी दरवेळेस रेफरन्सेस द्यायला गेलो. की हो सर, त्यांनी मला शिक्षणाबद्दल विचारलं होतं, तर मी त्यावेळेस पाबळला गेलो होतो. पाबळची व्हिजिट केली होती. पाबळमध्ये ते आपलं हे आहे ना, मुलांची एक स्कूल आहे, इनोव्हेटिव्ह स्कूल आहे, जशी ते फुनसुक वागडूची आहे ना लडाखमध्ये, 3 Idiots मध्ये, तशी पाबळमध्ये सुद्धा आहे. तर ती स्कूल मी व्हिजिट करायला गेलो होतो आणि तो रेफरन्स त्यांना दिला. तर त्यांनी पॉइंट आउट केलं की नो नो प्लीज डोंट गो टू अहमदनगर, कम बॅक. म्हणजे त्यांना जाणवलं की कुठंतरी आर्टिफिशियलनेस इंटरव्ह्यू मध्ये आहे. आणि त्याच्यामुळे माझे इंटरव्ह्यूचे मार्क्स त्या वर्षी 2,210 वरून 140 वरती आले. सो एक्झॅक्टली जेवढे मार्क मी मेन्स मध्ये वाढवलेले होते तेवढेच मार्क इंटरव्ह्यू मध्ये कमी झाले. सम टोटल तेवढीच. त्या वर्षी मी 17 मार्कांनी फायनल मेरिट लिस्ट ठोकली. थर्ड अटेम्प्टला दोन्ही अटेम्प्टच्या इंटरव्ह्यू पर्यंत गेलेलो होतो. थर्ड अटेम्प्टला प्रिलिम्स व्यवस्थित दिली, मेन्स व्यवस्थित दिली, सगळी मेन्स व्यवस्थित गेली आणि जो मराठीचा पेपर असतो ना क्लिअर करण्याचा, तोच मी नापास झालो. जन्मभर मराठीचा अभ्यास केलाय, घरी मराठी सगळं आहे, तर मराठी क्लिअरिंगच करायचं असतं, फक्त 35% पासिंग लागतं. आय कुडंट क्लिअर दॅट. म्हणजे थोडक्यात आता मला कळालं होतं की परीक्षा जी आहे ती तुझ्या अभ्यासाची नाही आहे, परीक्षा आहे तुझ्या ऍटिट्यूडची, तुझ्या चिकाटीची, तुझ्या जिद्दीची. आणि एक सांगतो मी तुम्हाला की काही गोष्टी आपल्याला कळत नसतात, पण वरचा एक टोटल काहीतरी एक आपल्यावरती सेटिंग किंवा एक परीक्षेची घडी आपण ज्याला म्हणतो, कदाचित आता सायन्स किंवा आपलं जे ट्रेडिशनल नॉलेज होतं ते हरवलंय. पण हे जे आपल्याकडे म्हणतात ना ग्रहमान आणि या सगळ्या गोष्टी, याचं एक कुठं ना कुठं काहीतरी एक रिलेशन आहे. अजून आपण वी आर नॉट एबल टू एस्टॅब्लिश दॅट पर्टिक्युलर. आपण म्हणतो ग्रहमान खराब आहे, म्हणजे काय, कुठलंही चांगलं काम करायला गेलं उलटच होतं. एखादं चांगलं काम करायला गेलं तिचं उलटेच रिझल्ट होतात आपल्याला. सो दॅट मीन्स दॅट तुम्हाला करत राहायचंय, बट यू हॅव टू वेट फॉर दॅट टाइम. असे 3 अटेम्प्ट गेल्यानंतर मग मला असं वाटलं की अरे आपण जेवढं करायचं तर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. 2दा इंटरव्ह्यूला गेलेलो आहे आणि वास्तविक आता कसं असतं की ते UPSCचा हा जो एक्सपिरियन्स आहे तो एका बिल्डिंग सारखा असतो. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरतून तुम्ही पडलात की फार काही लागत नाही. प्रिलिम्स वरून तुम्ही नापास झाला की ठीक आहे बाबा, प्रिलिम्सच नाही निघाली. तुम्ही मेन्सला घेऊन वरतून खाली पडलात सेकंड, थोडंसं जरा त्रास होतो अजून जास्त, की आपले सेकंड स्टेज पर्यंत गेलो पण क्लिअर होत नाही, मग 2-4 हाडं मोडल्यासारखं होतं. इंटरव्ह्यूला जाऊन तुम्ही फायनल मेरिट स्ट्रीट येणार आता, तिथून पडलात की एकदम मग ते खूपच जास्त अजून त्रास होतो. असं 2दा झालं. मेन्स बद्दल सुद्धा झालं. आसपासचे सगळे विद्यार्थी सिलेक्ट होत होते. विद्यार्थी म्हणतोय मी, मित्र नाही. ज्यांना मी शिकवत होतो
ते विद्यार्थी सिलेक्ट होत होते, मीच होत नव्हतो. म्हणजे मी सिलेक्ट झालो त्यावेळेस माझ्या 100 विद्यार्थी ज्यांना शिकवलेलं होतं, मोर दॅन 100 देवर इन टू सर्व्हिसेस. आणि UPSC मध्ये सांगतो मी, MPSC नाही. कोणी IAS आहे, कोणी IPS आहे, बिहारमध्ये आहेत, राजस्थानमध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, आणि आपणच होत नाही. सो म्हटलं की आता आपली काहीतरी परीक्षा वेगळ्या प्रकारची, त्यामुळं मेंटल पीस आणि कंटिन्यू करत राहणे. नशिबात असेल तर मिळेल, आपल्याला जे करायचं ते आपण करत राहणे, पण ते फुलेस्ट करणे. असं नाही की बाबा काहीच न करता नशिबाचे. थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की 99चा 100 झाल्याशिवाय तुम्ही सिलेक्ट होत नाही. 99 इज युअर हार्डवर्क. पण ते 1% जोपर्यंत तुम्हाला जॉईन होत नाही 99 मध्ये, तोपर्यंत 99चा 100 होतो का? नाही. तर तो 1% साठी तुम्हाला कदाचित वेट करायला लागू शकतो. आणि त्या आयुष्याच्या कुठल्याही घडीवरती असतं. बरेच लोक अथांग परिश्रम करतात पण कदाचित क्लिअर होत नाही, कारण कुठेतरी त्या चिकाटीची परीक्षा अजून तुमची राहिलेली असते. आणि मग फायनली मग मी ठरवलं की आता फक्त UPSC वरती अवलंबून राहायचं नाही. UPSC ची CAPF ची परीक्षा असते, ती परीक्षा आपण द्यायची. ती परीक्षा दिली, ती ते इझिली क्रॅक झाली, कारण UPSC चा अनुभव ऑलरेडी होता. पण तिथं इंटरव्ह्यू स्टेजच्या आधी तुम्हाला फिजिकल टेस्ट असते, मुलांना माहिती असते, जे असिस्टंट कमांडंटची परीक्षा देतात. माझं वजन त्यावेळेस होतं 86 किलो. अभ्यास करून 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 वजन वाढलेलं एका ठिकाणी. आणि माझ्या त्या BMR नुसार मला 86 किलोवरून यायचं होतं 66 kgs वरती. 20 किलो कमी करायचं. आणि कालावधी होता 3 महिने. तर म्हणलं आता हे वजनामुळे कदाचित हे राहील. आणि मी बऱ्याच साऱ्या जिम्स मध्ये गेलो, भरपूर साऱ्या ठिकाणी गेलो. ते म्हणले की शक्यच नाही. 3 महिन्यामध्ये 20 किलो कुठलंच असं पण हे नाही आहे की तुमचं 3 महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी होऊ शकतं. म्हणलं मला तर करायचंय, पर्याय नाही आहे, आय हॅव टू डू. ते म्हणले की जिम मध्ये तुम्ही किती, म्हणजे 5,000चं काहीतरी त्यांचं पॅकेज असतं, ते जरी घेतलं तरी आम्ही तुम्हाला 4 किलो 8 किलो मॅक्सिमम जे आहे ते 2 महिन्यात कमी करू. दॅट इज नॉट बेनिफिशियल. मला क्लिअर होण्यासाठी मला 66 किलोज वरती येऊन पोचायला लागेल. मग मी स्वतःचं मॉडेल डेव्हलप केलं. आणि 3 महिन्यानंतर व्हॉट एव्हर आय डीड, ते सांगत बसलो तर 2 तास जातील परत. 86 किलोवरून आय केम टू 64. 64 किलोवरती आलो. असिस्टंट कमांडंटची फिजिकल टेस्ट होती, मला अजून आठवत आहे. त्या फिजिकल टेस्टमध्ये रनिंग असते, 100 मीटर्स रनिंग असते, त्यानंतर मला वाटतं काहीतरी ते 800 मीटर्सची एक असते, आणि लॉंग जम्प असते. ह्या दोन्ही रन्स मी सक्सेसफुली कंडक्ट केल्या. पण त्या केल्यामुळे काय झालं होतं की माझ्या मसल्स मधला एनर्जी पूर्णपणे संपलेला होता. आणि लॉंग जम्प जे मारले असेल, लॉंग जम्पसाठी रिलॅक्सेशन खूप गरजेचं असतं तुमच्या मसल्स. पहिली उडी मी मारली, फेल. दुसरी उडी मारली, ती पण फेल. शेवटची एक उडी आलेली होती. आणि UPSCचे 3 फेलियर्स. त्यानंतर असिस्टंट कमांडंट हा जॉब अतिशय गरजेचा आहे. तो जर नाही केला तर आयुष्यात आपण काहीच नसणार आहोत, हे पण माहिती आहे. ही एकमेव एक्झामिनेशन आपल्याला क्लिअर करायला संधी आहे, कारण हातात काहीच नाही आपल्या. आणि ही शेवटची उडी तुमची ठरवणार आहे की तुम्ही तुमची काय आहे, व्हॉट इज दी फ्युचर. मला हे सगळं आठवलं त्यावेळेस. आणि तिथे DIG उभे होते. त्या DIGला मी सांगितलं की मला ही शेवटची जम्प मारणं लगेच शक्य नाही आहे, मला एक 5 मिनिटाचा ब्रेक द्या. शक्यतो ते देत नाहीत, कारण संपवायचे असतात सगळे कॅन्डिडेट्स. पण मी म्हटलं ट्राय करूयात, विचारूयात DIGना काय माहिती. त्या माणसाला काय वाटलं, DIG म्हणले ठीक आहे 5 मिनिट केली, बैठ जाऊ. 5 मिनिटासाठी बसलो. थोड्या मसल्स रिलॅक्स झाल्या. माझ्या मागची उरलेली 4-5 मुलं जे आहेत त्यांनी उड्या मारल्या, फेल सक्सेस काय होतं ते झालं. शेवटचा पर्याय माझा आला. मी त्यांना म्हटलं की आता अजून लागेल थोडासा टाइम. ते म्हणले नाही, अभी टाइम नाही, अभी जो होगा देखा जाएगा, मारो. लास्ट उडी. शेवटच्या त्या ह्याच्यावरती उभा राहिलो आणि डोळे बंद केले. आईचा चेहरा आठवला, कारण आई माझ्या प्रवासात पूर्ण खूप माझ्याजवळ होती. तर म्हटलं की आता ही उडी जर नाही आपण मारली तर आईला चेहरा काय दाखवायचा आपण केला. आणि मग पुश घेतला, फिलिप घेतला, डोळे बंद केले. मग ते डोळे बंद केल्यानंतर कुठं तो स्टान्स होता, कुठून मी उडी मारली, कुठं पलीकडे गेलो, पोहोचलो. आय वॉज सिलेक्टेड. फायनली असिस्टंट कमांडंट भारतातून मी 12व्या रँकने जी आहे ती परीक्षा उत्तीर्ण. आयुष्यातला कुठला जर एक टर्निंग पॉईंट जर आपण म्हणतो, पॉईंट असतो, मला असा विश्वास नव्हता की असा कुठला टर्निंग पॉईंट असेल आयुष्याचा. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. असिस्टंट कमांडंट झालो, अतिशय खुश होतो. आता आपण आयुष्यभर असिस्टंट कमांडंटची सर्व्हिस करणार, चालेल, देशात सेवा करूयात, जी पण रिस्पॉन्सिबल असेल ती आपण हँडल करूयात. एक सोशल स्टेटस मिळालं होतं, त्याचं एक अचिव्हमेंट होतं. पण तरी सुद्धा कुठंतरी एक UPSCचं स्वप्न ओराशी बाळगलेलं होतं.
आणि ते काय स्वप्न होतं मला अजून असं आठवतंय की ज्यावेळेस फेलियर्स येत होते त्यावेळेस बेडवरती पडलेला असताना किंवा विचार करत असताना डोळ्यातून अश्रूची धार लागायची. का लागायची? कारण तयारी करत असताना असा विचार केला होता की आपण कदाचित ज्यावेळेस जिल्हाधिकारी असो किंवा सीओ जिल्हा परिषद असो आपण त्यावेळेस आपण अमुक अमुक गोष्ट करूयात, शाळेत जाऊयात, कॉलेजेसमध्ये. एज्युकेशन हा माझा एक खूप आवडता इंटरेस्ट आहे. मी नंतर तुम्हाला सांगेल की काश्मीरमध्ये आम्ही एक प्रोजेक्ट जो एज्युकेशनमध्ये इम्प्लिमेंट केला होता. अशा प्रकारचे एक कन्स्ट्रक्टिव्ह स्वप्न आहे ते आपल्याला करता येणार नाही. वी विल नॉट बी एबल टू कॉन्ट्रीब्यूट दॅट. ऍक्च्युली हे जे मित्रांनो स्वप्न असतात तुमच्या आयुष्यात हे लॉंग टर्म असतात. आणि मला खरंच वाटतं की तुमच्यामध्ये प्रत्येक जणाच्या उराशी असं कुठलं तरी स्वप्न असणार आहे जे सामाजिक आहे. आय एम व्हेरी शुअर. पर्सनल आपल्या सर्वांना आपल्या आपल्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, पण त्याचबरोबर मला समाजासाठी काय करायचं हे स्वतः प्रत्येकाच्या मनामध्ये एक छोटंसं स्वप्न असतं. त्याला कुठेतरी बाहेर आणण्याचा प्रयत्न करा, उजागर करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यावेळेस ते वाईट वाटायचं की हे आपण आता करू शकणार नाही आहोत. पण तरी सुद्धा म्हणलं की आपण प्रयत्न सोडायचे नाही. एक अटेम्प्ट आपल्याजवळ अजून शिल्लक आहे. फायनल 4th अटेम्प्ट आहे. आपण अटेम्प्ट देऊयात आणि प्रयत्न करूयात की आपलं होतं का नाही तर आपण सरळ आपण जॉईन करूयात असिस्टंट कमांडंट. आणि ती परीक्षा देताना मला आठवते त्यावर्षी मी काहीच अभ्यास केला नाही. कारण म्हटलं जेवढा अभ्यास करायचा होता तो आपण ऑलरेडी केलेला आहे. ती 2दा इंटरव्ह्यू पर्यंत गेलेलो आहे, एकदा मेन्स पर्यंत गेलेलो आहे. चेंजेस काय करणं गरजेचं नाही आहे. मी फक्त करंट इव्हेंटचा थोडाफार अभ्यास केला असेल. इंटरव्ह्यूच्या दिवशी मला अजून आठवतं की माझा एक मित्र होता धनराज म्हणून, तो इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये गेला. तो माझा रूम पार्टनर होता महाराष्ट्र सदनामध्ये. तो म्हणला की तुम्ही एकही पुस्तक काढलं नाही सर, तुम्ही काहीच अभ्यास करत नाही. मित्र म्हणलं आता करायचं तेवढं केलेलं आहे, आता UPSCला वाटलं तर UPSC सिलेक्ट करेल, तर आमचं जे चाललंय ते चाललंय. त्यावर्षी फ्री माइंडनी त्यावर्षी इथिक्स आणि इंटिग्रिटी हा पेपर पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झालेला होता. कुठेही गायडन्स अवेलेबल नव्हतं. पण जनरली परीक्षेमध्ये काय येईल याचा एक अंदाज बांधून तो अभ्यास थोडाफार केलेला होता. त्याच्यावरती एक्झामिनेशन दिली, अतिशय फ्री माइंडने दिली. फायनल मेरिट लिस्ट आली त्यावेळेस पण मी लेक्चरच घेत होतो ज्ञानप्रबोधिनीमध्ये. आमच्या तिथे डायरेक्टर मॅडम होते, त्यांनी सांगितलं सविताताई कुलकर्णी, त्या म्हटल्या की तुझा रँक आला आहे 310 तरी झालं. मला विश्वास नव्हता की खरंच सिलेक्ट झालं म्हणून. ठीक आहे झालं तर झालं. आता 310 रँक आला म्हटल्यावर म्हटलं काय सर्व्हिस मिळेल, तर काय ते म्हटलं की IPS मिळेल महाराष्ट्राकडं. म्हटलं ठीक आहे, आता सुद्धा युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये आहे, ती सुद्धा युनिफॉर्म सर्व्हिस आहे, फार काय फरक त्याच्यामध्ये पडणार नाही. फार काही आनंद झाला नव्हता कारण खरं स्वप्न आनंद झाला पण होता, पण एक स्वप्न होतं की नाही IAS आपल्याला व्हायचं आहे. म्हणलं आता चला ते तर नाही आहे, पण एनिवेज मग जॉईनिंगची तयारी सुरू म्हणजे केली की बाबा आपल्याला आता IPS जॉईन करूयात म्हणून. सुदैवानं त्या वर्षी जे आहे त्या IAS मध्ये जागा जास्त होत्या. आणि रँकिंगच्या प्रणाली आणि या सगळ्या कॉम्बिनेशन्स कॅल्क्युलेशन्स मी तर काय केलेले नव्हते, पण माझा एक मित्र आहे मयूर पाटील म्हणून, तो गुजरातमध्ये IPS आहे. त्यांनी सगळं कॅल्क्युलेशन केलं स्वतःसाठी की त्याला महाराष्ट्र कॅडरमध्ये येता येते का म्हणून. तर त्यांनी कॅल्क्युलेशन, मी महाराष्ट्र कॅडरमध्ये IPS मोस्टली येणार होतो, त्यांनी कॅल्क्युलेशन केलं की अरे नाही तुझी सर्व्हिस इम्प्रूव्ह होईल आणि तू IAS होशील. तर त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं. आय वॉज व्हेरी हॅप्पी. आणि कारण स्वप्न ते नव्हतं की बाबा आपल्याला ग्लॅमर काय या गोष्टी मिळणार आहे, कॉन्ट्रीब्युशन काय करायचं स्वप्न होतं. आणि फायनली जे स्वप्न तुम्ही बघितलेलं होतं काहीतरी करून, म्हणजे आपण ते सेइंग म्हणतो ना की वेन एव्हर यू लव्ह समथिंग विथ युअर माइंड अँड हार्ट द होल युनिवर्स कॉन्स्पायर्स टू ब्रिंग दॅट थिंग टू यू. पूर्ण ब्रह्मांड जे आहे ते प्रयत्न करतं ती गोष्ट तुमच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल. आणि असंच काहीतरी गोष्ट या IAS बद्दल झाली आणि फायनली ती गोष्ट जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणार झाली. जम्मू अँड काश्मीर कॅडर अलॉट झालं. मागचे 7 वर्ष जे आहेत ते अतिशय छान वाटतं मला JNK मध्ये काम करत असताना, कारण खूप फ्रीडम आहे काम करण्याचं आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी करण्यात आल्या. तर सांगण्याचं तात्पर्य आपल्या सर्वांना चिकाटी खूप महत्त्वाची आहे. सिव्हिल सर्व्हिसेस अभ्यास करताना मी थोडंसं परीक्षेच्या अनुषंगाने येतो की आता एक्झॅक्टली काय काय. तर आपला ॲटिट्यूड बिल्डिंग आणि टेम्परामेंट या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावरती फोकस करा. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवरती फोकस करा. EQ IQ टेस्टिंगचे बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याचा उपयोग घ्या. ऑनलाईन अवेलेबल आहेत, त्याचा उपयोग घ्या. आणि स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप जास्त फोकस करा. देर इज समथिंग कॉल्ड ॲज OLQ, ऑफिसर लाईक क्वालिटीज. ऐकलं तुम्ही? ऑफिसर लाईक क्वालिटीज काही एक 10-15 क्वालिटीज असतात. तर त्या क्वालिटीज आपल्यामध्ये कशा बिल्डअप होतील. आपण म्हणतो ना की आपण आता इथं बसलेलो सुद्धा आहोत, तर एखादा अधिकारी कुठल्या पद्धतीने बसेल आणि ऐकेल त्या कारण तुम्ही ते ॲस्पायर करताय त्या पद्धतीनं आजच आयुष्य जगायला सुरुवात करा. दरवाजा उघडताना सुद्धा एखादा IAS अधिकारी कसा उघडेल, चालत असताना सुद्धा तो कसा चालेल,
बोलत असताना तो कसा बोलेल, जिल्हाधिकारी एखादा इश्यू डील करत असताना, फॉर एक्झाम्पल एखादा नॅशनल इश्यू आहे, फॉर एक्झाम्पल तालिबान हॅज टेकन ओव्हर कंट्रोल ऑफ अफगाणिस्तान, हा प्रश्न आहे, त्याला जर तुम्ही आर्ग्युमेंट करताय तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा, तर तुम्ही कशा पद्धतीने करताय, फोनवरती बोलत असताना कशा पद्धतीने करताय, घरी तुम्ही संवाद साधत असताना कशा पद्धतीने संवाद साधताय, ऑल दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळं कॉन्शियसली जगायला सुरुवात कर. आपल्याला असं वाटतं की आपण कॉलेजमध्ये कसं वागतो, मित्रांसोबत कसं वागतो, त्याचा आणि आपल्या करिअरचा काही संबंध नाहीये. हे टोटली चुकीचं आहे. तुम्हाला आठवतंय, तुम्ही कदाचित खूपच लहान असाल, पण आम्ही म्हणजे साधारणतः एक 5वी-6वीत असताना क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये ते एक सेईंग आलेलं होतं, ईट क्रिकेट, स्लीप क्रिकेट, ड्रिंक क्रिकेट. म्हणजे काय, क्रिकेटचं प्रेम एवढं आहे की खायचं सुद्धा क्रिकेटच आहे, प्यायचं सुद्धा क्रिकेटच आहे, झोपायचं सुद्धा क्रिकेटच आहे. तसं युपीएससीच्या अभ्यासामध्ये प्रत्येक मिनिट तुम्ही जर ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेसाल की मला युपीएससी एमपीएससी करायचंय, त्या दिवशीपासून प्रत्येक मिनिट तुम्ही ती गोष्ट जगला पाहिजे, तर तुमचे सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, तुम्ही त्या स्वतःला त्या ठिकाणी इमॅजिन केलं पाहिजे. आणि ते करतात तुम्ही ज्यावेळेस त्या गोष्टी करता, की स्वतःला ज्यावेळेस त्या ठिकाणी ठेवता किंवा त्या ठिकाणी तुम्ही इमॅजिन करता, त्या अनुषंगाने तुम्ही स्वतःला त्या गोष्टीच्या लायक बनवायला सुरुवात करता. सो प्लीज स्टार्ट लिव्हिंग दॅट पर्टिक्युलर थिंग. वाचन, पुस्तकं कुठली वापरायची, हा सगळा खूप गौण विषय आहे. त्या सगळ्या गोष्टी खूप टेक्निकल आहेत, त्या कुठेही तुम्हाला मिळतात. पण या गोष्टी की या सराउंडिंग गोष्टी बऱ्याच वेळा स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे, तो कोणी सांगत. दोन्ही परीक्षांचे 3 टप्पे आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू. तिन्ही परीक्षांचे डिमांड्स जे आहेत ते ओळखून घ्यायला सुरुवात करा. जर तुम्ही युपीएससी एमपीएससीचा अभ्यास सुरू केला आता असेल, जस्ट सुरू केला असेल, तर सर्वात पहिल्यांदा जर गोष्ट तुम्हाला काय करायची आहे, तर परीक्षेबद्दल जाणून घ्या. म्हणजे काय, मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या अतिशय रिलिजियसली इम्बाईब करा. वाचा, नुसतं मी सांगणार नाही, परत लिहून काढा. पुस्तक तयार असेल तरी लिहून काढा. का, कारण एकदा तुम्ही ते परत प्रश्न लिहायला सुरुवात केली की तुम्ही 3-4 मिनिटं त्या प्रश्नावरती असता. फॉर एक्झाम्पल, हरप्पा आणि मोहेंजोदारो सिव्हिलायझेशन मध्ये कल्चरल गोष्टी कुठल्या कुठल्या अवेलेबल होत्या, हा ज्यावेळेस प्रश्न तुम्ही ऍक्च्युअली लिहित असताना त्यावेळेस 2 ते 3 मिनिटं तुम्ही त्या गोष्टीवरती विचार करत असता. ही गोष्ट केल्यानंतर तुम्हाला एक आवाका यायला सुरुवात होते की इतिहासामधले प्रश्न कुठल्या पार्टचे विचारते युपीएससी किंवा एमपीएससी, जॉग्राफीवरचे प्रश्न कशा पद्धतीने विचारते युपीएससी किंवा एमपीएससी, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करायचा असेल तो कुठला थिंकर इम्पॉर्टंट आहे किंवा कुठल्या थिंकरवरती कुठल्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो, फॉरेन पॉलिसीचा प्रश्न विचारला असेल तर कुठल्या अनुषंगाने. सो दिस इज नोईंग अबाउट द एक्झामिनेशन. कारण युपीएससी मध्ये काय आपण वाचतो ह्याच्यापेक्षा पण महत्वाचं आहे की आपण काय नाही वाचत. हे कळलं का तुम्हाला स्टेटमेंट काय आहे? काय वाचतो याला महत्व नाही आहे, आपण काय सोडून देतो याला महत्व आहे. आणि जास्तीत जास्त गोष्टी सोडता आल्या पाहिजे. फक्त एवढंच की ते कळलं पाहिजे की काय सोडायचं काय नाही. नाहीतर सगळंच सोडून देऊ आपण, जाऊ झालं पुस्तक वाचून. नाहीतर विवेकानंद सारखं ते आपण म्हणतो ना की पान पडून टाकून द्यायचं. दॅट इज नॉट दी आयडिया. एकदा तुम्हाला आवाका आला, तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की ही गोष्ट आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाची नाहीये. द हिंदू पेपर वाचतो ना आपण युपीएससी एमपीएससी. हिंदू, मला आठवतं की मला हिंदू वाचायला नॉर्मली लोकांना 1.5-2 तास लागतो. ॲट द बेस्ट ऑफ माय डेज, ज्यावेळेस आवाका पूर्णपणे साधारणतः तयारी सुरुवात केल्यानंतर 1.5-2 वर्षात तुम्हाला आवाका येतो. हिंदू वाचायला मला अवघे 7 ते 8 मिनिटं लागायचं. कारण त्यातले 2 किंवा 3च लेख असे होते की जे युपीएससीच्या अनुषंगाने महत्वाचे मला वाटायचे, बाकी लेख महत्वाचे वाटायचे नाही. हा आवाका येण्याचा प्रयत्न करा. हा ज्या दिवशी तुम्हाला आवाका येईल त्या दिवशी पासून तुमची तयारी जी आहे तो स्मार्ट वर्क ज्याला आपण म्हणतो ते सुरू होईल. मला मोस्टली एक असा एक्सपिरियन्स आहे की अभ्यास करणारी जी मुलं आहेत युपीएससीचा एमपीएससीचा, ती भयानक जास्त हार्डवर्क करतात. मला आज सुद्धा मत आहे असं की मी युपीएससी क्लिअर झालो पण एमपीएससी कधीच क्लिअर झालो नसतो. कारण एमपीएससी अभ्यास करणाऱ्यांचा गट आणि त्यांची त्या एक्झामिनेशनची पद्धती ही खूप वेगळी आहे. आता ती आज कशी आहे मला माहित नाही, पण त्यावेळेस ती खूप जास्त फॅक्च्युअल बेसवरती असायची. त्याचा जो मुद्दा मला तुम्हाला सर्वांना कन्व्हे करायचा आहे की मी बघितलं की एमपीएससीची मुलं, स्टेट सर्व्हिसेस करणारी मुलं जनरली
खूप जास्त हार्डवर्क करतात, 15-15, 16-16 तास रोज अभ्यास करतात. तेवढा अभ्यास करणं गरजेचं नाहीये. मी कुठलाच दिवस, मला पूर्ण UPSCच्या माझ्या 3-4 वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये एकही दिवस मी 12 तासापेक्षा पुढे गेलेलो नाही. एकच दिवस 12 तासाच्या पुढे गेलेलो नाही. एकही दिवस मी 12 वाजल्याच्या नंतर कधी अभ्यास केलेला नाही. पण 1 वर्ष ते 1.5 वर्ष कन्सिस्टंटली म्हणजे एव्हरी डे, असं नाही की 4 दिवस मग 5वा सुटला. कन्सिस्टंटली 1.5 वर्ष फक्त 10 तास अभ्यास, पण रोज, एव्हरी डे. पण तो अभ्यास जो आहे तो फोकस्ड अभ्यास. म्हणजे आपले कदाचित त्याची इंटेन्सिटी किती असली पाहिजे की आपली बसण्याची जागा सुद्धा 1.5 वर्ष तीच. असं नाही की मग ह्या कोपऱ्यात आज बसलो आपण, त्या कोपऱ्यात आज बसलो. त्याचं कारण आहे. सो त्या सायंटिफिक लेवलवरती आपण सर्वांनी अभ्यास करावा असं मला वाटतं. UPSCचं सिलेक्शन 100% स्ट्रॅटेजीवरती आहे. मी अतिशय ॲव्हरेज विद्यार्थी आहे. मला 10वी मध्ये 75% मार्क होते, 12वी मध्ये 74% मार्क होते. ग्रॅज्युएशन माझं BDS झालेलं आहे, डेंटल सर्जरी. त्याच्यामध्ये मी 60% वरती ग्रॅज्युएट आहे. सो आय एम अ व्हेरी ॲव्हरेज स्टुडंट. मेरिट तर लांबच, 80च्या पुढं आम्ही कधी जाण्याचं आमचं डेअरिंग किंवा कॅपॅसिटी. मी एम्स दिली, आय कुडंट क्लिअर एम्स. मी AFMC दिली, आय कुडंट क्लिअर AFMC. एम्स माहिती ना तुम्हाला, एम्स. त्याच्यानंतर मी IIT दिली, आय कुडंट क्लिअर IIT. पण IS झाल्यानंतर माझ्या बॅच मध्ये 16 अशी लोक होती की जी IIT प्लस IIMs आहेत. एम्सचे कितीतरी विद्यार्थी सिलेक्ट नंतर IS नाही होऊ शकले, पण मी होऊ शकलो. कारण मी जरी एम्स आणि IIT नाही करू शकलो तरी सुद्धा UPSCचा मात्र अभ्यास जो आहे तो मी पॅशन म्हणून केला. तर मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की अभ्यासामध्ये पॅशन खूप महत्वाचं आहे. पॅशन ऐकून आहे ना? सो दॅट पॅशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि ती पॅशन तुमच्या ॲटिट्यूडशी खूप जास्त लिंक्ड आहे. हे 3-4 मुद्दे जे मी तुम्हाला सांगितले, ॲटिट्यूड, पॅशन आणि लिव्ह द प्रिपरेशन, एव्हरी डे प्रिपरेशन. म्हणजे आज आपण व्याख्यानात बसलेलो आहे, 50% लोक लक्ष देत असतील, 50% लोक एकदम रिलिजियसली ऐकत असतील आणि त्यातलं जे चांगलं वाटतं ते घेत असतील. खूप जास्त लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. अधिकारी जेवढे असतील, खूप चांगली गोष्ट आहे की तुम्हाला इथं ऑलरेडी अधिकारी आणतात आणि बोलायला लावतात. पर्सनल लेवलला सुद्धा प्रयत्न करा की अधिकाऱ्यांना भेटता येईल का, बोलता येईल का त्यांच्याशी, आणि त्याच्यामधून चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा. शो ऑफ्स नको. ट्राय टू गेट थिंग्स पॉझिटिव्ह थिंग. जे लोक चांगले, आता आपल्याला आजकाल कळतं, चांगल्या वाईटची समज आपल्याला लगेच कळतं. आणि आजकाल तर पिढी अजून जास्त स्मार्ट झालेली आहे. कोण शो ऑफ करतं, कोण दाखवण्याचा प्रयत्न करतं, कोण काय करतं, हे सगळ्यांना आपल्याला माहिती असतं. सो चांगले संस्कार आणि चांगल्या गोष्टी जे सांगायचा प्रयत्न तुम्हाला करतील ती लोक खूप महत्वाची आहे तुमच्या आयुष्यामध्ये. त्यांना इम्पॉर्टन्स द्यायला सुरुवात करा. आणि पहिली त्याची सुरुवात तुमच्या आईवडिलांपासून होती. आपल्याला असं वाटतं की आपले आईवडील करतील, त्यांना काहीच कळत नाही. सगळ्यांनाच वाटतं. मला पण वाटतं की वाटत होतं मी कदाचित की बाबा आपल्या आईवडिलांना काही कळत नाही. तुम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना काही कळत नाही, आजकालची परिस्थिती खूप वेगळी आहे. नो, आपल्या आईवडिलांना नेहमी इन एनी टाइम अँड स्पेस आपल्यापेक्षा जास्त माहिती असतं. कारण ते तुमच्या बरोबरच वाढत असतं. तुम्ही लहान सहान गोष्टी ज्या करत असतात ते शिकतच असतात, ते पण शिकत असतात. सो बेसिकली त्यांना व्हॅल्यू करायला सुरुवात करा. जर तुम्ही त्यांना व्हॅल्यू नाही करायला सुरुवात केली तर सामान्य माणूस जो आहे तो त्याला काय व्हॅल्यू करणार तुम्ही, जो येतो तो. तिथंच सुरुवात होते ना तुमच्या ॲटिट्यूडची. सो प्लीज त्यांना महत्त्व द्या. मोबाईल या गोष्टीपासून प्लीज लांब राहा. मी 4-5 गोष्टी तुम्हाला, मला माहिती आहे की मी खूप जनरल बोलतोय. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की लेक्चर वेस्ट केलेलं आहे, कारण UPSC MPSCचा अभ्यास काय करायचा ते सांगत नाहीत, वेगळंच काहीतरी सांगतात. पण मला माहिती आहे की मी आज जर IS आहे तर मी माझ्या अभ्यासामुळे किंवा माझ्या इंटेलिजन्समुळे नाही आहे. मी माझ्या ॲटिट्यूडमुळे आणि माझ्या संस्कारांमुळे. दॅट इज माय क्लिअर टेक अवे टू ऑल ऑफ यू. कारण माझ्यापेक्षा खूप हुशार लोक आहेत, खूप इंटेलिजंट लोक आहेत. कदाचित तेवढी इंटेलिजंट लोक IS मध्ये पण नकोच आहेत. नॉट रिक्वायर्ड. वाईट पॉसिबल. जे खूप इंटेलिजंट आहेत त्यांनी सायंटिस्ट व्हावं. बरोबर आहे ना? ऍडमिनिस्ट्रेशन इज नॉट अ जॉब ऑफ इंटेलिजंट पीपल, इट इज अ जॉब ऑफ स्मार्ट पीपल. हे आता जिल्हाधिकारी असताना मी 2 वर्ष सांगत होतो, तिथं बुद्धी कामी येत नाही. तुम्ही समोरच्या माणसाला कशा पद्धतीने डील करता, हँडल करता, दॅट इज ऍडमिनिस्ट्रेशन अँड ब्युरोक्रेसी. बरोबर आहे? म्हणून तर आपल्या देशात डेमोक्रेसी आहे ना. आपण जे आर्ग्युमेंट करतो, आपली राजकारणी मंडळी ती भलेही अभ्यासामध्ये हुशार नसते, पण ती सोशल स्किल्स मध्ये खूप हुशार असते.
आणि त्यांना माहिती आहे की बाबा समोरच्या आल्या माणसाला त्याचं काम न करता त्याला कसं सांगायचं की तुझं काम झालेलं आहे. तुम्ही हसताय, पण कसं असतं की ज्यावेळेस तुम्ही प्रशासनात काम करत असता त्यावेळेस डिमांड तुमच्याकडे 100 असतात, पण रिसोर्सेस तुमच्याकडे 20 असतात. सो हे डिमांड आणि सप्लायचा मिसमॅच हा प्रशासनामध्ये सुद्धा असतो. आमच्याकडे समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे फंड्स असतील 5 करोड रुपये, पण कामं पेंडिंग आहेत 25 करोडची. मग त्या बाकीच्या 20 करोड लोकांना वाटलं नाही पाहिजे की त्यांचं काम नाही झालेलं. बरोबर आहे. तो होप कुठेतरी जागा राहायला पाहिजे की कसं होणार आहे काम. या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी प्लॅनमध्ये टाकलेलं आहे, अर्ध होईल, 25% होईल, सो ऑन अँड सो फोर्थ. सो या डिमांड्स आहेत प्रशासनाच्या, ॲडमिनिस्ट्रेशनच्या, त्या ओळखायला शिका. आणि आय एम शुअर की तुम्ही या अनुषंगाने विचार करायला सुरुवात करसाल. अभ्यास तसा त्या मनाने जो आहे तो फार काही अवघड नाही आहे. इंटेलिजन्स खूप जास्त लागत नाही, चिकाटी खूप जास्त लागते, परीक्षेची समज खूप जास्त प्रमाणात लागते. प्रिलिम्सचा अभ्यास करत असताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बऱ्याच गोष्टींबद्दल थोडी गोष्ट माहिती असणं गरजेचं असतं. हे कळालं का तुम्हाला? म्हणजे कुठलीही गोष्ट डेप्थमध्ये माहिती असण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट जे आहे त्याचं थोडं इंट्रोडक्शन तुम्हाला पाहिजे. याचं कारण असं आहे, आणि तो पॅटर्न आधीपासून युपीएससीचा आहे की आम्ही युपीएससी मध्ये म्हणतो तुम्ही युपीएससीचा संपूर्ण जरी अभ्यास केला, प्रत्येक पुस्तक जरी वाचलं, प्रत्येक फॅक्ट जरी वाचली, तरी ऍक्च्युअल परीक्षेमध्ये येणारी प्रश्न त्याच्यामधील 60% प्रश्न असे असतील अंदाजे जे तुम्ही कुठंच वाचलेले नाही आहेत. यू नॉट हर्ड ऑफ इट. दॅट इज ऍक्च्युअल रिअलिटी. मागचा पण युपीएससीचा पेपर बघा तुम्ही, कारण माझे कझिन्स वगैरे करत असतात त्यामुळे मी कधी कधी बघतो ते प्रश्न जर तुम्ही असे बघितले तर हे प्रश्न आला कुठून असेल एक्झॅक्टली हे कळतं. मग त्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, प्लीज अंडरस्टँड, खूप महत्वाचा पॉईंट आहे. आणि हे लेक्चर्समध्ये जनरली येत नाही. आपण काय करतो की बोर्डवरती जे शिकवलं तेवढंच अभ्यास करतो, पण ते येणारच नसेल परीक्षेमध्ये, तर उत्तर कसं द्यायचं. मग ते स्किलवरती देतात. 60% प्रश्न युपीएससी मध्ये असे येतील की जे कुठं वाचलेलेच नाहीयेत. कितीही वाचा तुम्ही, किती अभ्यास करा, पण तरी सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. दॅट इज ब्युरोक्रेसी ज्याला आपण. एखादी गोष्ट माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कसे एक्सपर्ट आहात हे समजून सांगता आलं पाहिजे. कसं सांगणार तुम्ही हे जनरली तुमच्या आवाक्यावरती असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण मी तुम्हाला देतो की एक प्रश्नाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या वेळेस पण हा प्रश्न असाच काहीतरी आलेला होता थोडाफार, की सुफी संत यापैकी कुठली कुठली गोष्ट करतात, हा प्रश्न आला. विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स इज ॲट्रिब्युटेड टू सुफिझम. सुफिझम ऐकलं तुम्ही? जसं आपल्याकडे भक्ती मुवमेंट आहे ना, ज्ञानेश्वर तुकाराम, तसं ज्ञानोबा तुकाराम सारखं सुफी संतांची परंपरा आहे. हजरत निजामुद्दीन औलिया नाव ऐकलं असेल तुम्ही, ख्वाजा गरीबान नवाज, हे सगळे सुफी संत होते. तर सुफी संत यापैकी कुठली कुठली गोष्ट करतात असा प्रश्न होता. 5-6 ऑप्शन्स होते की ते ध्यान याचना करतात, ते स्वतःच्या बॉडीला त्रास होईल अशी कुठली तरी ऍक्टिव्हिटी करतात, म्हणजे पिअर्सिंग असेल किंवा कानामध्ये पिअर्सिंग असेल किंवा मग मारून घेणं असेल, व्हॉट एव्हर, किंवा परमात्मा जो आहे किंवा जो गॉड आहे किंवा व्हॉट एव्हर त्याच्या भक्तीमध्ये गाणं म्हणतात. हे ऑप्शन सांगतो मी तुम्हाला. आणि चौथा ऑप्शन होता व्हॉट एव्हर, ऑल ऑफ द अबव. फॉर एक्झाम्पल आता हे तुमच्या वाचण्यात कुठं आलेलं नसेल, पण ज्यावेळेस तुम्ही, मी का म्हटलं तुम्ही की ट्राय टू लिव्ह युपीएससी, कारण आजूबाजूच्या भोवताली ज्या गोष्टी घडत असतात ना, ऍक्च्युली युपीएससीचा सक्सेस त्याच्यावरतीच अवलंबून आहे की तुम्ही लहानपणापासून तुमची आतापर्यंत जळणघळण कशी झालेली आहे किंवा इथून पुढे कशी होणार आहे, आणि तुम्हाला काय काय प्रकारचे एक्सपर्ट. सो कीप युअर आईज अँड इयर्स ओपन. आता सुद्धा 4-5 वर्ष तुमचे डोळे आणि तुमचे कान हे नेहमी ओपन पाहिजे टू रिसीव्ह. कारण ह्या ज्या इन्फॉर्मल गोष्टी तुम्ही शिकत असतात त्याचा उपयोग बऱ्याच साऱ्या प्रश्नांमध्ये, आणि तेच प्रश्न मेक ऑर ब्रेक असतात. 100% प्रश्नांपैकी ना 50% प्रश्न फॉर एक्झाम्पल सगळेच सोडवतात व्यवस्थित. 20-25% प्रश्नांमध्ये जे आहे ते गडबड असते, येस ऑर नो, येस ऑर नो. एक 10 ते 15% प्रश्न असे असतात की ते काही लोक स्मार्टली सोडवतात, क्लिअर होणारे, आणि क्लिअर न होणारे सोडवत नाही. आणि क्लिअर होणारे ह्याच्यामुळे सोडवतात की त्यांचा हा अंदाज, गेसवर्क हा चांगला असतो. सो सायंटिफिकली बोलायचं झालं तर युपीएससीच्या प्रिलिम्समध्ये, एमपीएससीच्या प्रिलिम्समध्ये 3 प्रकारचे प्रश्न असतात. फर्स्ट प्रश्न जे तुम्ही नॉलेजनी सोडवता, सेकंड प्रकारचे प्रश्न जे तुम्ही लॉजिकनी सोडवता,
आणि तिसऱ्या प्रकारचे प्रश्न जे तुम्ही गेस वर्कने सोडवता. गेसमध्ये दोन प्रकारचे गेस वर्क असतात. एक ज्याला आपण म्हणतो इंट्युटिव्ह गेस. इंट्युटिव्ह गेस. इंट्युटिव्ह गेस म्हणजे इंट्युशन. इंट्युशन म्हणजे काय? इंट्युशन म्हणजे काय? अंतरात्मा किंवा व्हॉट एव्हर कॅल्क्युलेशन तुम्ही आन्सर करताय दॅट इज इंट्युशन. इंट्युशन म्हणजे सिक्स सेन्स. काहीतरी मला असं कॅल्क्युलेशननी मला असं वाटतं की हे उत्तर असावं. आणि सेकंड प्रकारचं गेसिंग वाईल्ड गेस. काहीच माहित नाहीये, जस्ट एक इनी मिनी माहिनी करतो ना आपण ABCD तशा प्रकारे. सो हा जो इंट्युटिव्ह गेस असतो ना, याचा कंपोनंट UPSC मध्ये MPSC मध्ये साधारणतः मी खूप सायंटिफिकली सांगतोय, गावगप्पा नाही आहेत. इंट्युटिव्ह गेसचं प्रमाण UPSCच्या प्रश्नांमध्ये साधारणतः 20 ते 25% असतं. की ज्याला थोडंसं प्रोसेसिंग जर तुम्ही वापरलं तुमच्या ब्रेनचं तर तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. प्रोसेसिंग म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी कधीतरी गेलो, जोधा अकबर पिक्चर बघितला, त्याच्यामध्ये ख्वाजा मेरे ख्वाजा गाणं होतं, त्याच्यामध्ये ते टोपी घातलेले ना ते लोक ते गाणं म्हणत म्हणत काहीतरी नाचत होते. आता हा काय अभ्यास आहे का? हो, हा अभ्यास आहे का? नाही ना, हा जस्ट एक्सपोजर आहे. पण ते तुम्ही विचार केला तर हो, मी ते गाणं म्हणताना कुठेतरी बघितलेले होते. वाचलेलं तर नाही आहे, पण हे सुफी संत गाणं म्हणतात. झालं एक ऑप्शन तुमचा तिथं कव्हर झाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मी एक रिपोर्ट बघितला होता, मी कसं त्या उत्तरापर्यंत पोहोचलो याचं मी तुम्हाला उदाहरण देतो. मी एकदा न्यूज रिपोर्ट बघितला होता, त्याच्यामध्ये अजमेर दर्ग्याचं ते फोटो दाखवत होते. त्या अजमेर दर्ग्यामध्ये ती लोक काय करतात, पळत पळत येतात असं लांबून आणि भिंतीला धडक घेतात. ऍक्च्युअल सांगतोय मी तुम्हाला, दिस इज व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स. ते पळत पळत येतात लांबून आणि भिंतीला अशी धडक घेतात, साईडने घेतात, हेने घेतात, कधी कधी डोकं आपटून घेतात. दिस इज व्हॉट दे डू. म्हणजे याचा अर्थ अजमेर दर्गा सुफी संतांशी निगडीत आहे, तिथे या गोष्टी होतात म्हणजे कदाचित संतांनी असं काहीतरी सांगितलेलं असेल. सेकंड ऑप्शन तिथं निघाला आणि तिसरं ऑप्शन आपल्याला माहिती होतं. अशा प्रकारे आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. आता या प्रश्नाला काही अभ्यास होता का? नाही. पण या प्रश्नाला आपल्याला एक आवाका होता. मागच्या 3, 4, 5, 6 वर्षामध्ये जे तुम्ही शिकलेलं आहात ते वापरात येतं. किंवा आता जे तुम्ही करंट इव्हेंट्स वगैरे वाचता, ती घटना तुम्ही वाचून प्रोसेस करता, या प्रोसेसिंग वरती 20 ते 25% प्रश्न असतात. आणि हे जर तुम्हाला सोडवता आले तर तुमचा सक्सेसचा रेशो खूप जास्त वाढतो. कारण अभ्यास सगळ्यांनीच केलेला असतो, तेवढीच पुस्तकं सगळ्यांजवळ असतात, वर्ष दीड वर्ष सगळेच अभ्यास करतात, तेवढेच तास करतात किंवा तुमच्यापेक्षा जास्त तास करतात. मग तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक असतो तर या स्मार्टनेसचा असतो. की ते तुम्ही आय बेट अशा प्रकारचे प्रश्न कुठल्याही पुस्तकातून तुम्ही सोडून दाखवा. पुस्तक ओपन बुक जरी टेस्ट UPSCला आपण घेतली, शक्य आहे का UPSCचा पेपर सोडवणं? हॅव यू ट्राईड? चॅलेंज आहे. काय? UPSCचा पेपर घ्यायचा आणि लायब्ररीत बसून तो सोडवायचा. केलंय कोणी ट्राय? हॅज एनीबडी ट्राईड? ते लायब्ररी साहेब होते ना आपल्या, तर भेटलो होतो मगाशी. एकदा ट्राय करून बघा. UPSCचा पेपर ओपन बुक टेस्ट म्हणून आपण सोडूया. तेवढ्या टाइम लिमिट मध्ये तो पेपर सोडवणं इम्पॉसिबल. मोबाईल नाही वापरायचा, कारण गुगल इज स्मार्टर दॅन UPSC. पुस्तकं ओपन बुक टेस्ट म्हणून तुम्ही ते शोधून बघा. जमतंय? शक्य नाही. मग पुस्तकातच जर उत्तर नसेल आणि पुस्तकं शोधून जर सापडणार नसेल, ह्याचा अर्थ उत्तर कुठेतरी दुसरीकडे आहे. हा थोडासा आवाका समजून घ्यायला सुरुवात करा. तयारी जी आहे, स्ट्रॅटेजी आहे, ती अशा पद्धतीने प्रोग्रेस झाली पाहिजे. हे जे आपण 1 तास किंवा 1.5 तास आज बोलतोय किंवा बोलणार आहे, ते तुम्ही 3-4 वर्ष तुम्हाला कंटिन्युअसली करायचंय त्याच पद्धतीने. ॲनालिसिस खूप तुमचं चांगलं पाहिजे. प्रिलिम्सचं मी तुम्हाला सांगितलं की नॉलेज, लॉजिक आणि गेस हे 3 पार्ट्स असतात. त्याच पद्धतीने तुम्ही ऑन टाइम पेपर कसा सोडवता याला पण तेवढंच महत्व आहे. गेसवर्कचे प्रश्न जे आहेत ते बरेच आपले राहतात. किती सोडवायला पाहिजे, आपण किती गेसवर्क केल्यानंतर आपले किती बरोबर येतात याचं एक प्रत्येकाचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन असतं. एव्हरीबडी इज युनिक. प्रत्येकाने या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आपापल्या. खरं मला तुमच्याकडे आठवडाभर बसून तुमचे सेशन्स घ्यायला लागतील, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. एकाच सेशनमध्ये क्रम्बल करणं खूप अवघड आहे. बट दिस इज हाऊ सायंटिफिक प्रिपरेशन इज डन. ओके. ॲनालिसिस पेपरचं खूप चांगलं झालं पाहिजे. पेपर सोडवणं खूप महत्त्वाचं आहे, वाचण्यापेक्षा सुद्धा. पेपर सोडवणं म्हणजे जर तुम्ही टाइम लिमिट जाता म्हणसाल तर साधारणतः 70% रिडिंग असेल तर 30% पेपर सोडवलं पाहिजे. मेन्ससाठी तुमचं ॲनालिसिस खूप चांगलं पाहिजे, हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. आन्सर रायटिंग खूप जास्त असलं पाहिजे. ओके.
तर तुमचे सक्सेसचे पॅरामीटर्स वाढत जातात. इंटरव्ह्यूमध्ये तुमचं ॲटिट्यूड खूप जास्त चेक केलं जातं, पर्सनॅलिटी खूप चेक केली जाते. सो दॅट इज वाय रीडिंग तिथे महत्त्वाचं नाही, तुमची पर्सनॅलिटी खूप जास्त महत्त्वाची आहे. हा एक जनरल सम टोटल आहे. मला असं वाटतं की आपण आता पुढचे काही एक अर्धा तास प्रश्न उत्तर घेऊयात, कारण मी बोलायला लागलो तर भरपूर गोष्टी आता. 275 पैकी मला 189 मार्क्स होते. सो रफली 70% मार्क्स इन ऑल इंटरव्ह्यूज एक्सेप्ट सेकंड इंटरव्ह्यू. सो 70% मार्क UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये IAS होण्यासाठी गरजेचे आहेत साधारणतः. आणि मेन्समध्ये 100 मार्क तुम्ही पुढे पाहिजे. हे कॅल्क्युलेशन पण तुम्हाला वर्कआउट करणार आहे. दिस इज ऑल एक्झामिनेशन, की किती पुढे जायचं आहे आणि मग कुठून कुठून मार्क्स काढायचे. मेन्समध्ये तुम्हाला 100 मार्क तुम्ही पुढे पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये साधारणतः तुम्हाला 70%च्या आसपास मार्क्स आले तर तुमचं बॅलन्स होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिला इंटरव्ह्यू यंग होतो खूपच. फर्स्ट इंटरव्ह्यू होता, प्लेन माइंडने दिलेला होता आणि रिलेटिव्हली चांगला होता. सो त्यामुळे 70% मार्क्स आले. सेकंड इंटरव्ह्यूला थोडासा शो ऑफ झाला माझ्याकडून इंटरव्ह्यूमध्ये. अशा प्रकारचा इंटरव्ह्यू दिला तर अशा प्रकारचा चांगला जातो असं मला वाटलेलं होतं, जर मी तुम्हाला आधी सांगितलं. त्यामुळे 140 मार्क्स आले. मग मी ठरवलं की आता इंटरव्ह्यूसाठी तयारी करायची नाही, म्हणजे पुस्तकं वाचून काहीतरी बोलायला जायचं असं करायचं नाही. जी मी पर्सनॅलिटी माझी आहे, व्हॉट एव्हर आय एम, ते समोर प्रेझेंट करायचं. जनरली काय असतं की आपण समाजामध्ये वावरताना, लोकांशी बोलताना, मित्रांशी वावरताना मुखवटा घेऊन चाललेला असतो. तो मुखवटा थोडासा बाजूला काढायचा. आणि असतोच, तुम्ही किती जरी म्हटलात की नसतो आपल्याकडे, आपण विविध लोकांशी विविध पद्धतीने वागतो ना. घरी जसं वागतो आपण तसं कॉलेजमध्ये वागतो का? नाही. कॉलेजमध्ये जसं मित्रांशी वागतो तसं प्रोफेसरांशी वागतो का? नाही. जनरली प्रयत्न करा की हे सगळ्या गोष्टी एकच असल्या पाहिजे. हार्ड, व्हेरी डिफिकल्ट. मित्रांशी जसं वागतो तसं प्रोफेसरशी वागायला गेलो तर गोंधळ. प्रोफेसर बरोबर सरांसोबत जसं वागतो तसं मित्राशी वागायला गेलो ते शक्य नाही आपल्याला जन्माला. प्रयत्न करा की हे कदाचित शक्य आहे का. आपण प्रत्येकाला तेवढाच रिस्पेक्ट आणि तेवढंच प्रेम हे देऊ शकतो का. व्हेरी डिफिकल्ट, बट दॅट इज व्हॉट यू कॅन ट्राय बिंग ॲट. तर तुम्ही तिथे चेअरवरती बसल्यावर गरीबाला, श्रीमंताला, प्रत्येकाला सेम प्रकारची वागणूक देऊ शकाल. ओके. कमिंग टू युअर क्वेश्चन ऑफ ट्रूथ आणि ऑनेस्टी. जे तुम्ही आहात, तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, आय एम व्हेरी सॉरी सर, आय एम नॉट एबल टू आन्सर दिस क्वेश्चन, बट आय गो बॅक अँड लुक इनटू इट. ऑलराइट. एखादी गोष्ट जर चुकली असेल, आय एम रिअली सॉरी सर, आय वेंट रॉंग समवेअर, आय विल ट्राय टू इम्प्रूव्ह. हे झालं एक्सप्रेस करण्याचं सुद्धा. ऑनेस्टीचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला दिलं, म्हणजे खरं तो सम टोटल आहे माझ्या सगळ्या इंटरव्ह्यूचा. ज्या इंटरव्ह्यूला मी सिलेक्ट झालो त्या वर्षी मी 4th अटेम्प्टला होतो. 4th अटेम्प्टला पॅनल मेंबर्स तुमच्या बाजूनी नसतात. त्यांना माहित असतं की तुमचे किती इंटरव्ह्यू झाले, आणि त्यामुळे तुम्ही किती परिपक्व पाहिजे ह्याचे पॅरामीटर्स दर इंटरव्ह्यूला वाढत जातात ना. एक प्लीज लक्षात ठेवा, पहिल्या अटेम्प्टचा इंटरव्ह्यू एक्सपेक्टेशन्स कमी असतात, सेकंड अटेम्प्टला ते वाढतात, थर्डला ते वाढतात आणि 4th अटेम्प्टला ते खूप जास्त असतात. त्यामुळे तेवढ्या प्रकारचे चेंजेस, तुमचं हळूहळू तुमची लेवल पण त्यांना वाढलेली दिसली पाहिजे. 4th अटेम्प्टला ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू, माझा सगळा इंटरव्ह्यू चांगला झाला, छान झाला. पॅनल जे चेअरमन होते ते चीफ सेक्रेटरी होते मध्य प्रदेशचे, रिटायर्ड. ते मला म्हटले की ओके मिस्टर डोईफोडे, युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर, नाव यू कॅन लिव्ह. ते म्हटले की झाला तुमचा इंटरव्ह्यू, तुम्ही जाऊ शकता. म्हटलं हॅपी होतो मी, आनंदी होतो की चला इंटरव्ह्यू संपला, आता आपण निघूयात आणि आपण जाऊया. मी उठलो, चालायला लागला, तेव्हा म्हटलं ओ वेट, वन मोर क्वेश्चन, प्लीज सिट डाऊन. उठलेलं परत बसवलं आणि मग ते मला म्हटले की मिस्टर डोईफोडे, यू आर अ डेंटल सर. नाही, मग ते म्हटले की आर यू अवेअर वेअर वॉज ॲनेस्थेशिया फर्स्ट युज्ड अँड व्हाय, फॉर व्हॉट इट वॉज युज्ड, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. आता मी डॉक्टर आहे, डेंटल सर्जन आहे, मला माहिती आहे नसणं म्हणजे तसं पापच आहे. डॉक्टरला माहिती नसणं की कुठं वापरलाय म्हणून पहिल्यांदा. बाकी ॲनेस्थेशियाबद्दल माहिती आहे, पण वेअर इट वॉज यूज हिस्टॉरिकली आय डिड नॉट नो. मी म्हटलं अरे आता काय, सगळं चांगला इंटरव्ह्यूला गेला आणि शेवटच्या प्रश्नाला आपण गडबडलो, आपल्याला उत्तर येत नाहीये. पण माहिती नव्हतं आणि मग असं वाटलं की नकोच आपण रिस्क घ्यायला किंवा गॅस घ्यायला. म्हटलं सर सॉरी सर, आय एम नॉट अवेअर वेअर इट वॉज, आय एम रिअली सॉरी. ते म्हणले नो, यू आर अ डेंटल सर्जन, प्लीज ट्राय टू थिंक, प्लीज ट्राय टू रिकॉल. ते मला असं प्रलोभन देत होते की काहीतरी करून याने काहीतरी उत्तर देतोय का हा बघूया. मी परत विचार केला, मग म्हटलं आय एम रिअली सॉरी सर, आय एम नॉट एबल टू गेट
I mean, I will be able to comment on all other parts of anesthesia, but where it was first chosen, for what reason, I'm not able to recall. Please try to think. It was used, त्यांनी मला hint म्हणजे असं एक fact दिला की it was used at this particular place for this particular work. Are you aware of that? हे प्रलोभन होतं. त्यांना असं वाटलं की मी काहीतरी करून माझ्या होम मध्ये हो मिसळावी आणि हो सर बरोबर आहे, कारण एवढा चांगला इंटरव्ह्यू केला म्हणतात, चला तुम्ही म्हणताय तर बरोबरच असेल असं म्हणून वेळ मारून मी करतो ना आपण बऱ्याच वेळा. सर म्हणतात की अमुक अमुक हाच फॉर्म्युला बरोबर आहे, आपण हो तुम्ही म्हणतात तो बरोबरच असेल. पण आपल्याला खरंच माहिती नव्हतं, त्यामुळे त्या गोष्टीवरती पोलाइटली पण ठाम असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की नो, आय रिअली सॉरी सर, आय डोंट हॅपन टू रीड दिस एनिवेअर. तुम्ही जे सांगता मला रेफरन्स की इथं वापरलेला होता, या गोष्टीसाठी वापरलेला होता, त्यांचं असं मत होतं की अमेरिकाजमध्ये वापरलेला होता फॉर दिस पर्टिक्युलर रिझन. मला माहीत नव्हतं, सो मी म्हटलं की नाही सर, आय एम रिअली नॉट अवेअर विथ गोष्ट. म्हणजे ओके ठीक आहे, थँक्यू, युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर. म्हणलं अरे सगळा इंटरव्ह्यू चांगला गेला, शेवटच्या प्रश्नाला गडबड झाली, प्रश्न पण आला नाही, गेसवर नाही, सो आय वॉज नॉट व्हेरी होपफुल. मला असं वाटलं की जाऊ द्या ना. माझ्या मित्राला मी आल्यानंतर सांगितलं की अरे असं असं झालं म्हणून. ते म्हणले जाऊ दे आता, काय झालं. पण म्हणले त्याच चेक करा कुठे झालं काय झालं. तर मी चेक केला तर मला असं कळलं की त्यांनी मला चुकीची फॅक्ट सांगितली शेवटच्या प्रश्नाला. सगळं चेक झालेलं होतं. उठून मग मी विचार केला ना की खरंच असं केलं असेल. हो पॉसिबल की ऑनेस्टी आणि ह्याच्यामध्ये कुठे फॉल करतोय हे चेक करायचं एक ऍस्पेक्ट आपण बघूया. आणि म्हणून चुकीची फॅक्ट सांगितली आणि 3 वेळा प्रयत्न केला की मी त्यांच्या हो मध्ये हो मिसळतोय, होला हो म्हणतोय, पण मला माहिती नव्हतं. आणि मी खूप प्लेन माइंडली म्हटलं की नाही सर, आय रिअली डू नॉट नो दॅट दिस इज हॅपन. कारण अनुभव पहिला माहित होता सेकंड इंटरव्ह्यूचा की कधीही आर्टिफिशियलनेस किंवा मॅनिप्युलेशन करायला जायचं नाही. आणि हे जनरल हा रूल इंटरव्ह्यूसाठीच काय, आयुष्यासाठी सुद्धा अप्लिकेबल आहे. आज मॅनिप्युलेट करायला गेला की उद्या ते कळतंच. सत्य हे कधीच लपून राहत नाही, आपण म्हणतो ते तितकंसं खरं असतं. म्हणजे आम्हाला त्याची अडचण आधीच्या फॅक्टर सुद्धा येते की कितीही त्या कामासाठी त्या एखाद्या व्यक्तीला टाळलं तरी तो येतच राहतो. कधी ना कधी ते करावंच लागतं बेसिकली. सो तिथपर्यंतच करावा जिथपर्यंत तुम्हाला शक्य आहे. ज्या गोष्टी तुम्हाला शक्य नाहीत करणं त्या योग्य पद्धतीने त्यावेळेला सांगणं बरं असतं की नाही. तोच अनुभव यातला सुद्धा आहे. सो इंटरव्ह्यूमध्ये ऑनेस्टी हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. सेल्फ तुमचा खूप महत्त्वाचा आहे. तुमची पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची आहे. तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची आहे. इंटरव्ह्यू स्किल्स असतात काही, ते स्किल्स डेव्हलप करता येतात पण फार लगेच करता येत नाही. सो इंटरव्ह्यूची तयारी तुम्ही आजपासून सुरू केली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं ना की ट्राय टू लिव्ह लाईक अ ऑफिसर. तुमच्यामध्ये जर OLQ ऑफिसरला एक क्वालिटीज शोधायच्या असतील, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 300 लोक बसलेले आहात, तर मी म्हणजे खूपच रॅन्डमली, डोंट टेक इट व्हेरी सिरियसली, असे एक लोक काही पॉइंट आउट करून सांगू शकतो की ज्याच्यामध्ये मला थोडेसे तुम्ही काहीच बोलला नाही आहात, ओके, बट आय कॅन स्टील पॉइंट आउट लुकिंग ॲट युअर बॉडी पोस्चर अँड सिटिंग वे की तुमच्यामध्ये OLQ कम्पॅरेटिव्हली बाकीच्या लोकांमध्ये जास्त आहेत का कमी आहेत. दॅट वी कॅन डू. शिक्षकांचं सुद्धा ते खूप जास्त, कारण बिकॉज दे इंटरॅक्ट मोर विथ किड्स, पीपल, स्टुडंट. तर जनरली आपण ज्यावेळेस खूप लोकांना भेटतो ना त्यावेळेस आपल्याला त्या एक अंदाज यायला लागतो की बाबा किती प्रकारचा गट्स ज्याला आपण म्हणतो ना त्या व्यक्तीमध्ये आहे. गट्स इज अ व्हेरी ॲडहॉक काइंड ऑफ वर्ड, बट त्या माणसामध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या महिलेमध्ये की किती ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत हे आपल्याला कळायला. हे नॅचरली येतं. आता तुम्ही ठरवून बसला नाही आहात, बरोबर आहे, पण तुम्ही काय विचार करता हे तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये रिफ्लेक्ट होत असतं. व्हॉट एव्हर यू आर थिंकिंग, बरोबर आहे. मला सांगा, तुम्ही प्रेमामध्ये असताना तुमचे भाव हाताचे किंवा तुमच्या बॉडीचे, आणि तुम्ही रागामध्ये असताना तुमचे भाव सेम असतात का? नसतात. तुम्ही काही बोललं नाही तरी ओळखतात ना लोक हा चिडलेला आहे म्हणून. हे त्याचंच पुढचं वर्जन आहे. सिंपल उदाहरण दिलं तुम्हाला, ओके. म्हणजे तुम्ही काही बोललं नाही तरी समोरच्या व्यक्तीला, अगदी न कळणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कळतं की हा चिडलेला आहे म्हणून. मग आता ज्याला कळतं त्याला त्याच्या पलीकडचं पण कळत असेल ना थोडंसं, की तुमच्या डोक्यात तुम्ही लपवण्याचा जरी प्रयत्न केला की मला राग आलाय, मला तुम्ही बोलताय ते पटत नाहीये, तर ते तुमच्या चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होतं, तुमच्या डोळ्यावरती ते रिफ्लेक्ट होतं. दॅट इज बॉडी लँग्वेज. त्याच्यावरती वर्क करावं लागतं. आणि वर्क करणं म्हणजे काय? किंवा सिंपल आहे, मला राग आलाच नाही पाहिजे. दॅट इज व्हॉट इज प्रिपरेशन ना.
म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट जर तुम्ही डिसअग्री करताय तर तुम्ही कशा पद्धतीने डिसअग्री करताय हे इंटरव्ह्यू मध्ये कळणार. फॉर एक्झाम्पल अटेन्शन. आता समजा पॅनल, हे पॅनलच आहे, पॅनलच्या समोर तुम्ही बसलेला आहात. आता समोरचा व्यक्ती अटेंटिव्ह आहे का नाही, का तो अटेंटिव्ह आणण्याचा वाव म्हणजे हे करतोय, काय म्हणतात त्याला, ही इज प्रिटेंडिंग टू बी अटेंड, हे समोरच्या तिघा चौघांना लगेच कळतं. सो त्या लेवलचं प्रिपरेशन खरंच लागतं. आपण जे म्हणतो की लाखो लोक बसतात आणि त्यातले फक्त शेकडो सिलेक्ट होतात, ते का होतं? कारण हा फरक कुठं ना कुठं पडत असतो. आणि हे मी असं म्हणत नाही की पूर्णपणे सिस्टीम फुल प्रूफ आहे. 70 to 80% या गोष्टी पकडल्या जातात, गुड ऑर बॅड. दॅट इज वाय ट्राय टू रिफॉर्म युअर सेल्फ. काही काही लोक जे आहेत ते लकीली निघून पण जात असतील, मॅनेज केलं, हे केलं, ते केलं, ते केलं, बट सक्सेस होण्याचा पॅरामीटर हा जास्त सोपा आहे की रादर दॅन, आणि कारण लॉंग टर्म मध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. युअर चेंज पर्सनॅलिटी इज गोइंग टू चेंज युअर दिस थिंग. डू यू वॉन्ट एनी स्पेसिफिक ॲस्पेक्ट ऑफ द इंटरव्ह्यू ऑर इज दिस इनफ? अजून काय, कारण तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक विचारायचं असेल पहिली. आर यू सॅटिस्फाईड विथ द आन्सर? ओके. सो ऑनेस्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मी मुद्दा म्हणून परत तयारीबद्दल बोलत नाही, कारण मला खरंच वाटतं इंटरव्ह्यूची अशी वेगळी काय तयारी नसते. तुम्ही जर अल्ट्रा एक्सपर्ट्स UPSCचे बोललेत तर ते तुम्हाला सांगतील की इंटरव्ह्यूची तयारी नसते असंच, की आता इंटरव्ह्यू आला म्हणल्यावर मी तयारी करते, पुस्तक काहीतरी वाचते. नो, इट इज नॉर्मल थिंकिंग. मजेशीर गोष्ट आहे की UPSC ची जर साईट तुम्ही बघितली तर त्यांच्या डिमांडबद्दल त्यांनी ती एक वाक्य लिहिलं होतं, एक वाक्य. व्हॉट इज देअर डिमांड फ्रॉम दी ऑफिसर्स? आय डोंट नो इफ इट्स देअर नाव ऑन द साईट, पण त्यांनी दोनच लाईन लिहिलेल्या आहेत की UPSC मध्ये क्लिअर होणाऱ्याकडनं अपेक्षा काय असते किंवा UPSC ची परीक्षा काय शोधते. दोनच वाक्य असे आहेत की द एक्झामिनेशन कंडक्टेड बाय द सिव्हिल सर्व्हिसेस विल बी सच दॅट एनी वेल एज्युकेटेड ग्रॅज्युएट ऑफ द कंट्री will be able to answer the questions without any specialized study. Any well-graduated person without any specialized study can answer the questions. आता त्यात महत्वाचं वाक्य म्हणजे वेल एज्युकेटेड आहे, एज्युकेटेड नाही. वेल एज्युकेटेड हाच प्रॉब्लेम आहे खरं आपल्या देशाचा, त्यावरती नंतर आपण बोलूयात तरी. सो हे एज्युकेशन जे आहे तुमच्या आपल्या संस्थेमध्ये ते स्पिरिट आहे बरं का वेल एज्युकेशनचं. आता ते कितपत आपण बाहेर आणतोय हे आपल्यावरती आहे. विचार तर मांडून ठेवलेले आहेत, विचाराची पुनरावृत्ती स्वतःसाठी आणि नंतर समाजासाठी आपण कसं करतो हा सगळा तुमच्या UPSCच्या सक्सेसचा पाया आहे फ्रँकली. सो कदाचित मी थोडंसं अवघड करून सांगितलं तुम्हाला, पण मला कुठेतरी ती लिंक आणि ही लिंक तुम्हाला एस्टॅब्लिश करून सांगायची आहे. मला ती खरंच दॅट इज द रियालिटी ऑफ युअर सक्सेस इन UPSC. ओके. आयुष्यातला कुठला जर एक टर्निंग पॉइंट जर आपण म्हणतो पॉइंट असतो. August 2019 you find in administrative services of J&K. ओके. बसा. सी बेसिकली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये काही विशेष चेंज झालेलं नाही आहे. पहिला बदल असं झाला त्याच्यामध्ये की इतर लॉज अँड लेजिस्लेशन्स बऱ्यापैकी चेंज झाले. देर वर मेनी इंडियन लॉज विच आर नॉट ॲप्लिकेबल टू J&K दॅट वर अप्लाइड. देर वर मेनी लोकल J&K लॉज, मेनी ऑफ देम वर रिपील्ड, नॉट ऑल ऑफ देम. काही जे सुसंगत होते ठेवलेले आहेत, काही जे रिपील करायचे वाटले किंवा कॉन्ट्राडिक्टरी होते इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पॅरेग्राफ ते रिपील झालेले आहेत. आणि सम हॅव बीन मॉडिफाईड. तर हे लिगल लेवलवरती चेंजेस झालेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक रोशनी नावाचा ऍक्ट होता ज्याच्यामध्ये सरकारने बऱ्याच लँडलेस लोकांना जमीन जे आहे ते डिस्ट्रीब्यूट केलेली होती. तर त्याच्यामध्ये तो एक ऍक्ट, काही ऍक्ट असे रिपील झाले लँडचे वगैरे किंवा बाकी काही फंक्शनचे. बट रेस्ट ऑफ ऑल फंक्शनिंग कंटिन्यू सेम. एक मोठा चेंज 73 काढून टाकल्यानंतर जो झाला त्याच्यामध्ये आमच्याकडे जिल्हा परिषद सिस्टीम नव्हती. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे अस्तित्वातच नव्हते. तर ते आता एस्टॅब्लिश झालेले आहेत. सो 73rd and 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे आहे तुमच्या कॉन्स्टिट्यूशनची दॅट हॅज बीन अप्लाइड. दॅट इज द डिफरन्स. बट बाय अँड लार्ज अजून सुद्धा विधानसभा नाही आहे. सो पॉप्युलर गव्हर्नमेंट इज नॉट देयर बट these popular institutions are working. इंग्लिश किती महत्त्वाचं आहे याबद्दल काय सांगता?
हा, युपीएससीचा प्रश्न, युपीएससी ही जगातील सर्वात सोपी भाषा आहे, त्यामुळे सर्वात जास्त प्रचलित आहे. इट इज द इझिएस्ट लँग्वेज. म्हणजे एखादा जर मराठी चांगल्या रीतीने शिकू शकतो तर त्याच्यासाठी इंग्लिश काहीच नाही. म्हणजे इंग्लिश त्याच्यासाठी इज लाईक अ गार्बेज डम्प ॲक्च्युअली. कारण मराठी अतिशय अवघड भाषा आहे. संस्कृत तर त्याच्यापेक्षा 50 पटीने अवघड असेल. ओके, त्यामुळे इंग्लिशची जर भीती थोडीफार जर असेल ना तर ती आत्ताच खरंच काढून टाका. इंग्लिशसारखी सोपी भाषा या भूतलावरती नाही आहे आणि म्हणूनच इंग्लिश प्रचलित आहे. वाय इज इंग्लिश सो पॉप्युलर? बिकॉज इट इज इझिएस्ट. बरोबर आहे. म्हणजे एकच शब्द यू, तो यांना पण वापरा, यांना पण वापरा, मोठ्याला पण वापरा, लहानाला पण वापरा, बॉसला पण वापरा, लहान मुलाला पण वापरा. बरोबर आहे ना? पण मराठीमध्ये तसं नाही आहे. मराठीमध्ये तू, तुम्ही, आपण, आपण सर्वे, आपणास असे भरपूर गोष्टी आहेत. सो व्हॉट आय एम टेलिंग यू इज दॅट इंग्लिशचा फक्त एक गुरुमंत्र तुम्ही लक्षात ठेवा. इंग्लिश जेवढी जास्त तुम्ही बोलसाल आणि वाचाल तेवढी जास्त इंग्लिश तुमची चांगली आहे. त्यामुळे जर तुम्हाला इंग्लिश सुधारायची असेल तर एकच गोष्ट आजपासून, आज ठरवा, या रूमच्या बाहेर निघण्याच्या आधी, एनीबडी ज्याला इंग्लिश सुधारायची आहे, की आजपासून जर माझ्या तोंडातून शब्द निघेल तर तो इंग्लिशच असेल. एवढाच एक प्रण का किंवा या कॅम्पसमध्ये तरी पण चालेल. सर म्हणतात की शब्दच काढणार नाही तोंडात, त्याचा पण फायदा होईल. त्याचा एक वेगळा फायदा. म्हणजे आज मला वाटतं या रूम मध्ये बसलेली प्रत्येकाने, आम्ही सोडून जे तयारी करतात, तुम्ही सर्वांनी ठरवा की आजपासून माझ्या तोंडातून जो शब्द निघेल तो इंग्लिशच असेल. मग तो घरी गेल्यानंतर सुद्धा इंग्लिश, कॉलेजमध्ये आल्यानंतर सुद्धा इंग्लिश, काय हरकत नाही. आणि हेच चांगलं होईल. आपण सर्व हसतोय, पण दिस इज दी ओनली वे हाऊ इट इज गोइंग टू इम्प्रूव्ह. तुम्ही किती क्लास लावा, किती पुस्तकं वाचा, किती प्रयत्न करा, तुमचं इंग्लिश सुधारणार नाही. आज सुद्धा आता मी बऱ्याच ठिकाणी व्याख्यान देतो. इफ आय एम टॉकिंग इन व्हर्नॅक्युलर, म्हणजे मी महाराष्ट्रात आलं की माझ्या इंग्लिशची पातळी थोडीशी ढासळते. म्हणजे मला इंग्लिश चांगलं येतं तरी सुद्धा पातळी तर ढासळू शकते ना. आणि मी कदाचित बाहेर असेल किंवा मग मी कदाचित इंग्लिशमध्येच कुठं बोलत असेल तर इंग्लिश माझं आपोआप सुधारतं. वाय? बिकॉज इट्स अ लँग्वेज अँड लँग्वेज डिपेंड्स अपॉन डिस्कोर्स, बोलणं. जर तुम्ही नाही वापरली तर ती कमी होऊन जाते. म्हणजे आता मी काश्मीरमध्ये गेलो की माझ्या मराठीची पातळी ढासळते. ते तुम्हाला मला कळलं पण असेल की बरेच सारे माझे टर्म्स मी बोलताना उर्दू येतात. मी आता फॉर एक्झाम्पल बोलताना मला आठवतं की मी शब्द वापरला विराजमान, पण मला मराठीमध्ये शब्द सापडत नव्हता. हॅपन्स. ओके, हिंदी शब्द वापरला. सो लँग्वेजचं असं असतं की तुम्ही बोलायला पाहिजे. सो काही हरकत नाही आहे. इंग्लिशमध्ये बोलला तर काय होईल? हसतीलच ना लोक, एवढंच होईल. पीपल विल लाफ. फॉर हाऊ मच टाइम? हसत होते ना सगळे, त्यांना पण हसत होते. कदाचित अजून बऱ्याच लोकांना हसत असतील. कारण ते काय असतात, कारण त्यांना ते कळतच नसते की तुम्ही काय करताय. ओके, काय अडचण नाही, नो प्रॉब्लेम. हा एकमेव आहे. बाकी तुम्ही किती पुस्तक वाचा, इंग्लिश चांगली होणार नाही. आजपासून बोलणं पूर्णपणे इंग्लिशमध्ये. घरी गेलात आईशी पण इंग्लिश बोला, काही प्रॉब्लेम नाही, तिचं पण बोलू दे इंग्लिश. ओके, दॅट इज आउट. आणि इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट. युपीएससी इंग्लिशमध्ये देता आली तर बेटर आहे. कारण इंटरव्ह्यू स्टेजेसला वगैरे तुम्हाला ट्रान्सलेटर नसावा असं मला वाटतं. आपल्या भावना आपणच पोचू शकतो समोरपर्यंत, ट्रान्सलेटर नाही पोचू शकत. सो दॅट इज वाय इंग्लिशला पर्याय नाही. ओके, आणि इंग्लिश हा न्यूनगंड अजिबातच नसावा. इन्फिरिटी कॉम्प्लेक्स तर इंग्लिशच्या अनुषंगाने अजिबातच नसावं. फक्त एक निर्णय घ्यायचा आहे की आजपासून इंग्लिशच बोलणार, बस. हसू दे, हसतात लोक, हसतील थोडेफार. ओके, आणि कमी बोलता तुम्ही, ते पण चांगली गोष्ट आहे. इंग्लिश जर तुम्हाला बोलायला तर कमी बोलताल सर जसं म्हणतात, त्यांनी पण चांगले. आणि ते लक्षात पण ठेवा. इनफॅक्ट युपीएससीचा अभ्यास करताना प्रयत्न करा की तुम्ही अंतर्मुखी राहण्याचा जास्त. जेवढं जास्त बडबड करसाल तेवढं जास्त अनफोकस्ड असतात. बरोबर आहे ना? 10 बाण सोडणे आणि एकच बाण सोडणे ह्यात फरक असतो. एक बाण तीक्ष्ण असावा आणि डायरेक्ट हिट करणारा असावा. सो मिनिमम शब्दामध्ये मॅक्सिमम कसं एक्सप्लेन करता येईल हे एक स्किल असतं. बरोबर आहे? तुम्ही शशी थरूर यांना बऱ्याच वेळा ऐकलं असेल ना बोलतात, इंग्लिशमध्ये बोलतात किंवा कोणी पण. अशी एखादी टर्म ते बोलतात की ज्या टर्म मध्ये
15-20 वाक्य लिहिलेली असतात, बरोबर आहे. अशा प्रकारचं बोलणं तीक्ष्ण असलं पाहिजे. दॅट इज माय मिनिमम टॉक. सो इंग्लिश बोलल्याने तो एक फायदा आहे की तुम्ही कमीच बोलसाल. दॅट इज अ गुड थिंग. ओके. Good afternoon. I would like to know about B plan. That does having B plan really make any difference or not? Thank you. Good. B plan should be there. Yes, it should be there. Because considering the practicality of the situation, it should be there. What is practicality? Out of 100% people, only 0.1% are going to get selected. Or at the most 1% considering all the other posts. सगळ्या पोस्ट जरी पकडल्या तरी 1% लोक सिलेक्ट होतात, बरोबर आहे. 99% होत नाही. त्यामुळे प्लॅन बी पाहिजे. माझ्याजवळ प्लॅन बी होता का? हो, मी प्रयत्न करत होतो प्लॅन बी बनवण्याचा. ॲक्च्युअल प्लॅन बी झाला नाही. प्लॅन बी म्हणजे उरलं सुरलेलं करणं हा प्लॅन बी थोडक्यात होता. म्हणजे मी क्लास सुरू केला होता ज्ञानवर्धिनी इन्स्टिट्यूट म्हणून पुण्यामध्ये. कारण सिलेक्ट नाही होतं तर क्लासेस चालवावे लागतील. कारण डेंटिस्ट मला असं वाटत होतं की मी कदाचित BDS म्हणून प्रॅक्टिस करू शकणार नाही. दॅट इज नॉट माय टाईप ऑफ पर्सनॅलिटी. पण प्लॅन बी असणं हे तितकंच धोकादायक सुद्धा आहे. आणि तुम्हाला असं वाटू शकतं जर खूप चांगला प्लॅन बी असेल तर मला वाटेल की जाऊ दे, हे नको ते करूया. म्हणजे जर प्लॅन बी तुमचा हा असेल की आता मी सिलेक्ट नाही झालो तर आमचे वडील डेव्हलपर आहेत, मी एखादी बिल्डिंग बांधेल आणि फ्लॅट विकायला सुरुवात. दॅट इज अ डिफिकल्ट प्लॅन बी. कारण तो खूप सक्सेसफुल आहे ना प्लॅन बी. की काय करायचं वडिलांना, ते आमचा प्लॉट पडला त्याच्यावरती बिल्डिंग बांधायला सुरू करायची. दॅट इज प्लॅन बी, बरोबर आहे. मग तसं असेल तर मग तुम्ही करणार नाही. कारण बाबा वडिलांचा कारखाना आहे, मी आणायचं चाललो तर वडिलांचा चालवेल, सिलेक्ट नाही झालो तर दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. ओके. बट टेंटेटिव्हली प्लॅन बी असावा. व्हॉट आर यू एज्युकेशन, व्हॉट इज एज्युकेशन? BA होता तुम्ही. So what is your plan B? If I touch, huh? I would like to be psychologist. Psychologist. Yes. This is again a nice plan, but खूप चांगला प्लॅन असेल तुमचा तर मग तो तुम्हाला या फोकस करून कमी करेल. दॅट इज ओनली आयडिया. ज्याला स्पर्धा परीक्षा करायची, मग त्या विद्यार्थ्यांनी स्टडी लावावीत का, आणि जर स्टडी लावावी तर का, किंवा एखाद्या अकॅडमी जॉईन करावीत का, करावी तर का जॉईन करावी? गुड क्वेश्चन. मी स्वतः स्टडीमध्ये अभ्यास कधीच केला नाही. मी अभ्यास माझा पूर्णपणे घरी केला. आपल्या घरी प्रत्येकाच्या शक्यता असू शकते किंवा नसू पण शकते. घरी काय लागतं? घरी फक्त एक कोपरा लागतो अभ्यासासाठी. ज्या कोपऱ्यामध्ये कोणीच येणार नाही त्या रूममध्ये, अशी एक रूम लागते छोटीशी. ती रूम किती छोटी असेल, म्हणजे 10x2 रूमची खूप आयडियल साईज इज 10x10. त्याच्या मोठी पण नको, त्याच्या लहान पण नको. तर तो एक कोपरा पाहिजे जिथे तुम्ही रोज बसून त्याच ठिकाणी तुम्ही बसू शकता. मी पूर्णपणे माझा अभ्यास जो आहे तो माझ्या घरीच केलेला आहे, अभ्यासिकेत केलेला नाही आहे. त्यामुळे अभ्यासिका लागते का, तर ऑब्व्हियसली त्याचं उत्तर नाही आहे. पण जर अशा प्रकारची जागा नसेल की जिथं तुम्ही बसू शकता तर मग त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन अभ्यासिकाच आहे दुसरं. कारण तशा प्रकारचं वातावरण. पण मग अभ्यासिकामध्ये बसताना एक लक्षात ठेवा की ती अभ्यासाची जागा शक्यतो एकच असावी. त्याचं कारण आहे की खूप सायंटिफिकली परत ऐका. ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसता, फॉर एक्झाम्पल सकाळी तुम्ही 7 वाजता अभ्यासाला बसता. अभ्यासाला बसल्यानंतर ॲक्च्युअल अभ्यास सुरू करायला तुम्ही त्या एन्व्हायरमेंटला ॲक्लमटाईज होणं गरजेचं असतं. फॉर्मली, इन्फॉर्मली, कॉन्शियसली, सबकॉन्शियसली. तुम्हाला जरी वाटत असेल की काय फरक पडतो एवढा वातावरणाचा, नाही. तुमचं कॉन्सन्ट्रेशन पीकवरती जातं ज्यावेळेस तुम्ही त्याच जागी रोज बसत असता, त्यावेळेस तुम्ही अकोमोडेट झाला असता. हे आपण कधी विचार करत नाही याच्यावरती. पण तुम्ही समजा या कोपऱ्यात आज बसलात तर तुम्हाला ते सगळं जे आहे ते खूप काय म्हणतात आपलंच असतं. काय आपलंच असतं? फॉर एक्झाम्पल तो शेवटचा कोपरा आहे, तिथलं ते दाराची कडी, तिथला तो कॉर्नर, तिथली ती खिडकी, तिथली भिंतीची हाईट, या सगळ्या गोष्टीला तुम्ही यूज टू झालेला असता. म्हणून तुम्ही बसल्या बसल्या इमिडिएटली त्या फ्लोमध्ये चालले जाता. तुम्ही ती सोडून जर दुसऱ्या ठिकाणी बसला, फॉर एक्झाम्पल त्या खिडकीत बसला, ते पडदे नवीन असतात, ती प्लॅटफॉर्म नवीन असतो, ती जागा नवीन असते, तिथला फील वेगळा असतो, तिथली फ्रिक्वेन्सी वेगळी असते. सो तुम्हाला एक 15-20 मिनिटं, अर्धा तास, 1.5 तास ते अक्लमटाईज होण्यामध्ये तुम्ही जाता. दिस इज ॲक्च्युअली ट्रायल अँड एरर करून बघा वाटलं. त्याच ठिकाणी जर तुम्ही वर्षभर 1.5 वर्ष बसत असला तर तुम्ही खूप यूज टू झाले असता त्या वातावरणात. परीक्षेमध्ये तो ऑप्शन नसतो आपल्याला, त्यामुळे तिथं जाऊन तर बसायलाच लागणार आहे. नवीन वातावरणात दॅट इज अ डिफरंट स्टोरी. त्यामुळे पेपर सोडवताना ते करू शकता, पण इनपुट घेताना
एकाच ठिकाणी. आउटपुटच्या ठिकाणी ठीक आहे, ते परीक्षेचे आउटपुटचे ठिकाणं तुमचे वेगवेगळेच आहेत. सो इनपुट आणि आउटपुट यामध्ये फरक असला तरी चालेल, पण इनपुट तुम्ही कॉन्सन्ट्रेशनसाठी एकाच ठिकाणी रोज बसणं गरजेचं आहे. त्या प्रश्नाचा फर्स्ट पार्ट ऑफ दी उत्तर. सेकंड इज त्याच अनुषंगाने थोडंसं मला पुढे जाऊन तुम्हाला सांगायचं की तुमच्या अभ्यासाचे स्लॉट्स 10 तास अभ्यास मी पकडून चालतोय, जर वर्षभर तुम्ही करायचं आहे साधारणतः अभ्यासाचा स्लॉट हा नेहमी 2 तासाच्या आसपास असला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असता कामा नये, त्याच्यापेक्षा फार जास्त असता कामा नये. कारण तुमचं अटेन्शन स्पॅन आणि तुमचं परसिस्टन्स हा 2 तासाच्या पुढे नसतो. लेक्चर्स ॲव्हरेजली सगळीकडे 1 तासाचे का असतात? दॅट इज सायंटिफिकली डिवाइज्ड मेकॅनिझम. आणि त्याच्या पलीकडे तुमचं इम्बाईब ऐकण्याची क्षमता कमी 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 होत जाते. मी सुद्धा जर 1 तासाच्या पुढे बोललो तर हळूहळू ते कमी होत जाणार. ओके, मग तुम्हाला ब्रेक पाहिजे, मग तुम्ही परत येऊन बसू शकता. सो दॅट इज बाय टाईम स्लॉट तो तुमचा वाचण्याचा आणि इम्बाईब करण्याचा 2 तासाच्या पलीकडे नसला पाहिजे. सो 2-2 तासाचे 5 स्लॉट्स. त्याच पुढे जाऊन एक अजून पॉईंट सांगून जातो तुम्हाला. अभ्यासाची जागा पण सांगितली, स्लॉट्स पण सांगितले. दिवसाच्या कुठल्या वेळेमध्ये कुठला अभ्यास काय केला पाहिजे याचा पण एक सायन्स आहे. ते तुमच्या पर्सनॅलिटीच्या अनुषंगाने. फॉर एक्झाम्पल मी सकाळी उठल्या उठल्या नेहमी नवीन गोष्ट वाचायचो. पहिल्यांदा न्यूजपेपर साधारणतः मी सकाळीच संपवायचो किंवा मग दुपारच्या वेळेला. काही लोक दुपारच्या वेळेला घेतात. रिव्हिजन्स कधी केल्या पाहिजे, उत्तर कधी लिहिले पाहिजे, ह्याचा प्रत्येकाचा एक टाइम स्लॉट असतो. कुठला विषय कधी केला पाहिजे हे पण तेवढं इंटेन्सिव्ह. नवीन वाचन सकाळी केलं पाहिजे, दुपारच्या वेळेनंतर तुम्ही इम्बायबेशन तुमचं कमी होतं, किंवा मग संध्याकाळच्या वेळेस थोडंसं रिलॅक्स झाल्यानंतर केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कॉन्शियसली करा. आपण काय करतो, आज इतिहास वाचला, उद्या जॉग्राफी वाचलं, त्याच्या परवाच्या दिवशी पॉलिटिकल सायन्स वाचलं, हे पण नाही. जनरली मॉड्यूल वाईज प्रिपरेशन करावं. आज जॉग्राफी घेतलेलं आहे तर मग सकाळच्या वेळेला रोज जॉग्राफी 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 7 दिवसात सकाळच्या वेळेला जॉग्राफी संपवायचं. कारण तुम्ही यूज टू झाले असते सकाळी जॉग्राफी वाचून आणि सोडवायला. दुपारच्या वेळेला जर तुम्ही करंट इव्हेंट्स करत असला तर मग 7 दिवस करंट इव्हेंट्स. पण असं नाही की आज सकाळी तुम्ही जॉग्राफी वाचलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इतिहास वाचायला घेतलं, ते जॉग्राफी अर्धवट सोडून दिलं. नो. इव्हन लेक्चर ज्यावेळेस आपण इकडे कंडक्ट करतो त्यावेळेस ते पण मॉड्यूल वाईज असले पाहिजे. असं नाही की आज तुम्ही, कारण तुमची लिंक असते, चेन असते. आज तुम्ही जिओमॉर्फॉलॉजी वाचताय, बरोबर आहे, जिओमॉर्फॉलॉजीचे 2 टॉपिक्स वाचले तुम्ही आणि त्याच्यानंतर एकदमच तुम्ही एन्शंट इंडिया वाचायला घेतलं. काय लिंक आहे त्याच्यामध्ये? जिओमॉर्फॉलॉजीच्या प्लेट टेक्टॉनिक थिअरीमध्ये आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्टमध्ये काही ना काही कोरिलेशन आहे. तुम्ही आज प्लेट टेक्टॉनिक वाचायला घेतलं आणि 4 दिवसानंतर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट वाचायला घेतलं, काय लिंक लागली? सो परीक्षेचा अभ्यास करताना सायंटिफिकली, दिस इज व्हॉट इज सायंटिफिक प्रिपरेशन, त्याच्याकडे फोकस करा. प्रत्येक गोष्ट कॉन्शियसली. आपल्याकडे काहीच नाही, आज ह्याचं लेक्चर, उद्या त्याचं, परवा त्याचं. जनरली मॉड्यूल वाईज संपवावे लेक्चर्स. जिओमॉर्फॉलॉजी घेतलं, 7-8 दिवस जिओमॉर्फॉलॉजी संपावं. कदाचित क्लायमेटॉलॉजी तुम्ही 10 दिवसानंतर करू शकता. ओके, अभ्यास पण तसाच असा. क्लासेस जॉईन करावे, काय प्रश्न होता, क्लासेस जॉईन करावे असावे कुठले तरी एक, जिथं तुम्हाला टच त्या गोष्टीचा असला पाहिजे किंवा रिसोर्स पर्सन असले पाहिजे. ओके, पण किंवा मग आपण प्रशासनात जाऊ शकतो. हे 3-4 ऑप्शन्स होते. त्याच्यामध्ये मग मला बेस्ट वाटलं की ब्युरोक्रेसी और सर्व्हिसेस इज अ बेटर मोड ऑफ दिस करिअर. कारण NGO मध्ये मग एकदमच करिअर पण, म्हणजे सेल्फ इंटरेस्ट पण मागे राहतात, करिअर बिल्डिंग पण मागे राहतात आणि मग खूपच तुम्ही ॲक्च्युअल सोशल वर्कमध्ये जाता. ओके, आपल्याला जर बॅलन्स ठेवायचं असेल तर माझा विचार सांगतोय. आय एम नॉट सेइंग दॅट दिस इज हाऊ एव्हरीबडी शुड थिंक. राजकारणामध्ये मग आपण जे पॉझिटिव्स अँड निगेटिव्स, स्वॉट अनालिसिस ज्याला आपण म्हणतो, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स, हे मला तिथं वाटलं की तिथं पण आपल्याला कदाचित सक्सेस शक्य नाही आहे. सो दिस इज हाऊ यू मेक डिसिजन्स. सो म्हणून मग प्रशासन काय वापर होतो सोशल मीडियाचा आजकाल? बिकॉज आमच्या काळात काहीच नव्हतं. हां, पण टेलिग्राम वगैरेवर असं असतात ना या ऑनलाईन, फाईल्स वगैरे येऊ शकतात. हां, मग त्याचे ते यूज करणं की चांगली की वाईट आहे? ना, ठीक आहे. फाईल्स ट्रान्सफरसाठी वगैरे सोपं आहे. व्हॉट्सअपवरती फाईल 5 मिनिटात येऊ शकते. पण ते नसताना सुद्धा गोष्टी होत होत्या. म्हणजे आज व्हॉट्सअपवरती आम्ही बघतो, आता प्रशासन आमचं जे आहे ते 90% व्हॉट्सअपवरती चाललं. व्हॉट्सअप गव्हर्नमेंट, बरोबर आहे.
मी विचार करतो की आता साहेबांच्या काळामध्ये व्हॉट्सॲप कुठलं ईमेल पण नव्हते आणि फॅक्स पण नव्हते. आय रिमेंबर दॅट डेज वेन फॅक्स वॉज ऑल्सो नॉट देअर. पण त्यावेळेस सुद्धा प्रशासन चालत होतं का? चालत होतं आणि कदाचित मे बी ह्याच्यापेक्षा पण चांगलं चालत होतं. सो याचा अर्थ फार काही फरक त्याच्यामध्ये पडत नाही. आता काय होतं, व्हॉट्सॲपमध्ये मी बघितलं एकच फाईल 10 वेळा पाठवतात पण ती एकदा पण वाचून होत नाही. का? कारण आपल्याला माहिती आहे की ती एवढी इझिली येणार आहे आपल्यापर्यंत. ती आली म्हणजे वाचली पाहिजे असं नाही, ज्यावेळेस गरज पडेल तेव्हा वाचू शकतो. जुन्या काळामध्ये ती फाईल आलेली आहे, ती डाक पॅडमधून एकदाच आलेली आहे, ती एकदा गेली की ती कदाचित परत येणार नाही, म्हणून ते आपण रिलिजियसली वाचायचो, पूर्णपणे इन्वाईट करायचो. असंच होतं ना. आता काय की त्यात मोबाईलमध्येच आहे, कधी पण उघडून बघता येतं किंवा गुगलमध्ये बघता येते, म्हणून आपण वाचतच नाही. दॅट इज द रियालिटी. ते अभ्यासाबाबत तसं काही होऊ नये. ती फाईल आपल्याकडेच पडलेली आहे म्हणून त्या फाईली येत गेल्या आणि वाचल्यात नाहीत कोणी. सो नो, बेसिकली बेटर आहे की तुम्ही प्रिंटआउट्स काढा आणि वाचा. दॅट इज मच बेटर. सो त्याच्यावरती अवलंबून राहू नका की टॅबलेट्सवरतीच फक्त वाचलं. येस, जॉग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स ऑप्शन. मला आज मी परत विचार करतो की कदाचित जॉग्राफी घ्यायला पाहिजे होता का नव्हता घ्यायला पाहिजे. कारण जॉग्राफी आणि पॉलिटिकल सायन्स हे दोन्ही खूप वास्ट ऑप्शन्स आहेत आणि दीज आर दी ऑप्शनल्स ज्याच्यासाठी खूप भयानक सिरियसली तयारी करावी लागते, खूप जास्त तयारी करावी लागते. जॉग्राफीसाठी ज्या लेवलची तयारी करावी लागते त्याच्यामध्ये 3 ऑप्शनची तयारी होऊ शकते असं मला वाटतं. ओके, मी डिस्करेज करत नाहीये, पण तो विषय खूप जास्त वास्ट मोठा आहे आणि त्याला खूप एक्सपर्टाईज लागते. म्हणजे मी जॉग्राफीसाठी जेवढा अभ्यास केला त्याच्यामध्ये माझे 3 ऑप्शन तयार झाले असते असं मला खरंच वाटतं. त्याला आर्ट पण लागतं जॉग्राफीला, कारण मला आता म्हणजे मॅप्स आणि हे जर एवढे तुम्हाला काढावे लागतं व्हॉट एव्हर, कारण इट्स नॉट बिकॉज यू हॅव टू आयडेंटिफाय, म्हणजे ॲक्च्युली प्रत्यक्ष पेपरमध्ये इट्स फन, खूप मजा येते. म्हणजे तुम्ही एवढे एक्सपर्ट होता त्या विषयामध्ये, तर वापर पण तुम्हाला खूप जास्त होतो, लॉजिक तुमचं खूप स्ट्रॉंग होतं, बट त्याला अभ्यास खूप जास्त करावा लागतो. पॉलिटिकल सायन्स पण खूप वास्ट आहे, पण त्या दोन्ही ऑप्शनचा बेनिफिट असा आहे की ते तुम्हाला कव्हरेज GS मध्ये वगैरे खूप जास्त देतात आणि एकंदरीतच यू आर व्हेरी चेंज पर्सन. म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास केल्यानंतर तुमचा पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास होतो, एसएचा अभ्यास होऊन जातो. एसएसाठी तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही आहे. GS मध्ये तुमचा सगळा अभ्यास ऑलमोस्ट हाफ ऑफ युअर GS इज कव्हर्ड बिकॉज तुमचं एथिक्स मधले काही थिंकर्स कव्हर होतात. ॲटिट्यूड सर्वात महत्त्वाचा बिल्डअप जो होतो तो होतो. इंटरव्ह्यू मध्ये तुमची प्रिपरेशन खूप चांगली होते पॉलिटिकल सायन्समध्ये. सो दीज आर ऑल बेनिफिट्स ऑफ पॉलिटिकल सायन्स, बट अगेन इट्स व्हेरी वास्ट. ओके, फॉर एक्झाम्पल जिओमॉर्फॉलॉजीसाठी 3-4 पुस्तकं आहेत, 1 किंवा 2च चूज करा. क्लायमेटॉलॉजीसाठी 2-3 पुस्तकं आहेत, 1 किंवा 2च चूज करा. आणि त्या 2 चूज केल्यानंतर सुद्धा 2 वाचायचे आणि फायनल एकच असला पाहिजे. जसं माझ्यासाठी जर तुम्ही विचारलं व्हॉट इज युअर जॉग्राफीज बायबल सविंद्र सिंग, जॉग्राफीचे प्रोफेसर, दॅट इज माय बायबल. म्हणजे ते एवढं बायबल आहे, खरंच मी तुम्हाला सांगतो, पुस्तक हातात आल्यानंतर अजून अश्रू येतात डोळ्यात, कारण ते एवढं रिलिजियसली किती वेळा वाचलं असेल आणि आय लव्ह रिडिंग दॅट बुक. तसंच ह्युमन जॉग्राफीसाठी माझी दुसरी इट्स बायबल, खूप छान वाटतं तुमचं वाचताना. सो ट्रायल, जसं प्रत्येक विषयाचं तुमचं एक पुस्तक असू शकतं. इकॉनॉमिक्ससाठी माझं ते मिश्रा आणि पुरी म्हणून एक पुस्तक आहे ते होतं. सो चूज युअर सोर्सेस व्हेरी वाईजली. ओके, आपल्या भारतात ऑर्गनायझेशन आहे मेन्सा इंडिया, त्यांच्या थ्रू जी IQ टेस्ट कंडक्ट केली जाते, तर त्याचं जे सर्टिफिकेट असतं ते आपण इंटरव्ह्यूमध्ये त्याचा उपयोग होतो का? कुठल्याच सर्टिफिकेटचा आयुष्यात कुठंच उपयोग होत नाही. सर्टिफिकेट फक्त क्लरिकल प्रोसेस असते. कुठल्या सर्टिफिकेटवरती नोकऱ्या मिळत नाही, कुठल्या सर्टिफिकेटवरती पगार मिळत नाही, कुठल्या सर्टिफिकेटवरती प्रमोशन होत नाही. फक्त तुमच्या विजनवरती, माइंडसेटवरती, नॉलेजवरतीच गोष्टी होतात. बरोबर आहे ना? हां, मग तसं असतं तर इंजिनिअरिंग नंतर काय केलं असतं, सरळ जे टॉपर आहेत त्यांना नोकऱ्या दिल्या असत्या. इंटरव्ह्यू कशाला घेतात तो, कशाला घेतात? आणि तुमच्या UPSC मध्ये सुद्धा हेच होतं. तुम्हाला मेन्समध्ये खूप चांगले मार्क असतील आणि इंटरव्ह्यूमध्ये परफॉर्मन्स चांगलं नाही आलं तर जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. मी 2 मिनिटं याच्यावरती होतो की UPSC किती इंटेन्सिव्ह आहे.
समजा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये मेन्समध्ये खूप चांगले मार्क आले आणि इंटरव्ह्यूमध्ये अमुक मार्क दिले तर तुम्हाला एवढं मिळेल हे कॅल्क्युलेशन त्यांच्याजवळ असतं. तुम्ही जर इंटरव्ह्यू चांगला दिला नाही आणि त्यांना असं वाटलं की नाही या व्यक्तीला तिथपर्यंत पोहोचवायची गरज नाही आहे, त्याला खाली आणणं गरजेचं आहे, तर ते तुम्हाला बरोबर कमी मार्क देतात आणि त्याच लेवलला आणून पोहोचवतात. आलं का तुमच्या लक्षात? तुमची ती फायनल टोटल होऊ देत नाही. माझा अनुभव आहे प्रत्यक्षात माझ्या मेन्सचे अनुभव पहिल्या इंटरव्ह्यूचे कमी होते. पहिल्या अटेम्प्टचे इंटरव्ह्यूमध्ये मला खूप चांगले मार्क होते. मला पण डाऊट आला की अरे एवढा चांगला इंटरव्ह्यू दिला नाही पण मार्क का चांगले आले. मला वाटलं होतं की माझा इंटरव्ह्यू 180-190च्या रेंजचा आहे, पण मला मिळाले 210. मला त्यांनी माझ्या अंदाजाने 20-30 मार्क जास्त दिले. ते का दिले? कारण माझे मेन्सचे मार्क त्यांच्यासमोर होते आणि त्यांना कळालं होतं की अरे याला मेन्समध्ये खूपच कमी मार्क आहेत, याला जर आपण थोडे 20-30 मार्क जास्त दिले नाहीत तर तो कदाचित लिस्टमध्ये येणार नाही. त्यांनी प्रयत्न केला की आपण यांनी ज्या इंटरव्ह्यू दिलेला त्यापेक्षा थोडेसे मार्क जास्त देऊयात म्हणजे हा लिस्टमध्ये येईल. त्यांनी प्रयत्न केला म्हणून माझा एकच मार्काने मेरिट हुकलं पहिल्या अटेम्प्ट.